मंगलाचरण म्हणूया. आपल्याला प्रत्येकाकडे कागद आहे. माझ्या नंतर म्हणायचे, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः
श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ एकादश म्हणजे 11 अक्षरांचा मंत्र आहे। जसा श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी आहे, हा एकादशाक्षरी आहे आणि हा सुद्धा मंत्रच आहे। प्रत्येक वेळेला निरनिराळ्या मंत्राचा वापर करायचा असं अनेक संप्रदायात असतं। म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जप करताय श्रीराम जय राम जय जय राम, ज्या वेळेला जय जय रघुवीर समर्थ आहे, हर हर महादेव यांचाच होता, समर्थांचाच होता। ज्या वेळेला तुम्ही कुणाला तरी प्रेरणा द्यायचे हर हर महादेव, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम। गोंदवलेला सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम हा भजनाचा मंत्र आहे आणि जय जय श्रीराम हा कृतीचा कार्याचा मंत्र आहे। तुम्ही वाढताय वगैरे जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ हाही मंत्र गोंदवलेला आहे। एखादा संपला समास की जय जय रघुवीर समर्थ आपण म्हणतो। म्हणून विचार जर केला तर मंत्र असतात निरनिराळे, अर्थ तोच असतो, फक्त ऑकेजन प्रसंग असतो ना तो निराळा असतो। आपण थांबलो होतो कुठे? साधन प्रतिष्ठा निरूपण। प्रतिष्ठाचे 2 अर्थ आहेत, एक प्रतिष्ठापना, पण प्रतिष्ठा म्हणजे डिग्निटी, श्रम प्रतिष्ठा, डिग्निटी ऑफ लेबर। आता इट इज डिग्निटी ऑफ साधना। आपण जे साधन आणि साधना त्याच्यामध्ये फरक आहे। आता नामस्मरण हे साधन आहे, षोडशोपचारी पूजा हे साधन आहे। साध्य काय? तर त्या परमेश्वराची प्राप्ती किंवा या सगळ्या आपल्या विवंचना काळजा त्यातून मुक्ती, अखंड आनंद हे सगळं साध्य आहे। आपण भक्तीच्या मार्गात अखंड आनंद हे सगळ्यात चांगलं साध्य आहे, अखंड आनंद। मग पुढचं तत्व काय? आनंद कशावरही अवलंबून नाही आहे, म्हणजे मला अखंड आनंदात राहायला कुणाचीच अडचण नाही आहे, हे लक्षात ठेवा। श्वासावर जर मी मंत्र वाचला तर तो मंत्र म्हणायला मला कुणाची अडचण, कुणाची म्हणजे समजा माझी मासिक पाळी आहे अडचण नाही, सुतक आहे अडचण नाही, ऑपरेशन थिएटरमध्ये आहे अडचण नाही, अडचणच नाही आहे। इतकी सोपी साधनं आणि अमोघ, म्हणजे आता म्हणतात ना रामाचा बाण अमोघ असायचा, म्हणजे निश्चित अशी साधनं आपल्याला संतांनी दिलेली आहेत, विशेषतः महाराजांनी। महाराजांचं एक वाक्य आहे, संतांचा मानव जातीवरचा सर्वात महत्त्वाचा उपकार जर कोणता असेल तर त्यांनी नाम सिद्ध करून दिलं, कुठलंही असू दे। आता नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे, त्याच्यावर शंकराचार्यांचं स्तोत्र आहे। ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे, 6 अक्षरांचा। आता जय जय रघुवीर हा 11 अक्षरांचा आपण म्हणतो। ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरांचा। असे निरनिराळ्या अक्षरांचे मंत्र असतात। पण ओम खम ब्रह्म आपण सकाळी वाचलं ना चतुर्दश ब्रह्मात, म्हणून ओम खम ओम गम अशी सुद्धा नावं असतात, बीज मंत्र म्हणतात त्यांना। शेवटी मंत्र म्हणजे काय म्हणायचं, एक त्याला लय म्हणजे रिदम आला पाहिजे आणि काहीतरी मनन करत तो म्हणायचा। आणि ख म्हणजे आकाश आहे, मी कोणाचा मंत्र म्हणतोय? मी देवाचा मंत्र म्हणतोय, मी गुरुचा मंत्र म्हणतोय। आकाश म्हणजे काय आहे? आकाश म्हणजे सगळीकडे असीम आहे, तसा गुरु आहे तसा परमेश्वर आहे। आकाश म्हणजे काय आहे? जवळ आहे तसंच दूरही आहे, तसाच परमेश्वर आहे, सगळीकडे व्यापी आहे, सर्वव्यापी आपण म्हणतो। हे सगळं विचार करत नामस्मरण करायला महत्त्व आहे। चिंतन मनन हे दोन्ही शब्द अगदी सारखे आहेत। चिंतन जरा डीपर आहे, पण मनन म्हणजेच तुम्ही मंत्र म्हणता। तुम्हाला मंत्रांनी तारण करायचं असेल, तारण म्हणजे स्वतःला तारून न्यायचं आहे एखाद्या अवघड अशा परिस्थितीतून, ज्याला क्रायसिस म्हणतो, तर तुम्हाला मंत्रावर चिंतनच केलं पाहिजे। नुसतं राम राम म्हणून होणार नाही। आता महाराज म्हणतात नुसतं राम राम म्हणलं तरी सुद्धा होईल, काय होईल? आणि महाराज आपण आता जास्त चिकित्सक झालो आहे। महाराज सांगत होते ते 100 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वीच्या माणसाला जेव्हा भारताची लिटरसी 20% सुद्धा नव्हती, त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ना। हळूहळू तुझ्यासमोर येणारी माणसं, आणि म्हणून 67 सालापर्यंत माणूस बऱ्यापैकी चिकित्सक झाला होता। भारतातली साक्षरता बऱ्यापैकी वाढली होती, तोपर्यंत तात्यासाहेब केतकर होते। म्हणजे 1925 ते 1967
तात्यासाहेब केतकर बोलत होते. 1913 साली महाराज गेले. 12 वर्षांनी मी परत येईन आणि त्यावेळेला सूक्ष्म रूपात परत येईन. माझा अवतार सूक्ष्म असेल, नामावतार हा सगळ्यात सूक्ष्म. 12 वर्ष काहीच नव्हतं का? तर जे नाम महाराजांनी दिलं होतं ना, ते इन्क्युबेशन किंवा जेस्टेशन पिरियड असतो. म्हणजे माणसाचा गर्भ 9 महिन्यानंतरच प्रसूती होणार आहे ना, त्याला गेस्टेशन पिरियड किंवा जेस्टेशन पिरियड म्हणतात. नंतर इन्क्युबेशन पिरियड म्हणजे 21 दिवसात समजा कोंबडीचं पिल्लू अंड्यातून निघत असेल, कासवीचं पिल्लू अमुक दिवसांनी निघत असेल. हे लक्षात घ्या. मांजर काय, कुत्रा काय, प्रत्येकाला तो एक पिरियड असतो. ते 12 वर्ष म्हणजे एक टर्म हा असा पिरियड आहे की ज्यावेळेला महाराजांनी दिलेलं नाम लोकांना ते एवढं जवळचं होतं, कारण प्रत्यक्ष महाराजांनी दिलं होतं. ते नाम घेत अनेक जण महाराजांच्या जवळ राहिलेले होते आणि महाराजांना जाताना अगदी ऐकलं होतं लोकांनी की जेथे नाम तेथे माझे प्राण. हे महाराजांना जर जिवंत ठेवायचं, आपण त्या मनाने दूर आहोत. महाराजांना जिवंत ठेवायचं ठीक आहे, पण त्यावेळेला महाराज गेलेत ना, त्यांना जिवंत ठेवूया, नाम घेऊया, त्यांना जिवंत ठेवूया, नाम घेऊया, हे ताजं होतं. 12 वर्ष अत्यंत नाम ते मॅच्युअर झालं आणि नंतर तात्यासाहेब केतकरांच्या माध्यमातून नामसाधना, नामाचं महात्म्य हे सुरू झालं. आणि ही जी प्रवचन आपल्याला मिळाली ती बरीचशी या काळातली आहे. म्हणून त्याच्यात कधीकधी संदर्भ येतो. बँकेत तुमचा अकाउंट आहे म्हणजे काय काम करता तुम्ही? महाराजांच्या वेळेला कुठली बँक होती? 1913 साली गोंदवल्याला किती ॲक्टिव्ह होत्या बँका? आणि मग महाराजांनी हे जे उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही इतके गुरु का शोधलेत? सगळे गुरु जर सारखेच आहेत तर पहिला गुरु मिळाला त्याला शरण जायचं. महाराज म्हणाले आम्हाला हे कळलंच नाही, आम्ही उगीच 2 वर्ष फिरत राहिलो, हिमालयापर्यंत गेलो. पण तुम्ही कुठे काम करता? तर मी बँकेत काम करतो. मग बँकेचं काम काय आहे? म्हणाले नाही, पैसे तुम्ही दिलेले ठेवायचे आणि तुम्हाला पाहिजे तसे तसे द्यायचे. यू कॅन डिपॉझिट अँड यू कॅन विथड्रॉ. सगळ्या बँकांची कामं सारखी का? हो बरोबर. मग तुमच्या बँकेत मी डिपॉझिट ठेवलं आणि यांच्या बँकेत विथड्रॉसाठी गेलो. नाही म्हणाले, जिथे डिपॉझिट आहे तिथेच विथड्रॉल शक्य आहे. मग तेच मी म्हणत होतो, सगळ्या गुरूंची कामं सगळ्या बँकांसारखी सारखीच आहेत, पण जिथे डिपॉझिट आहे माझं तिथेच मी विथड्रॉ करणार आहे ना. माझं डिपॉझिट या तुकाईंकडे होतं. आपलं डिपॉझिट म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो की असं एक म्हणलं जातं, रामकृष्ण वचनामृत ग्रंथ जर पूर्ण वाचला तर तुमची गुरुकडची वाट सुरू होते. आता गुरुकडची वाट म्हणजे रामकृष्ण हे सुद्धा गुरु असू शकतील, पण तुम्हाला दुसरे गुरु मिळतील आणि ते इतक्या आश्चर्यकारक रीतीने मिळतील की आता मागे वळून बघितल्यानंतर तो क्षण होता का तो ज्यावेळेला महाराज माझ्या जीवनात आले, अक्षरशः नकळत आलेत. आणि मी रामकृष्णांचा फोटो मला विद्यार्थ्यांनी दिला. म्हणाला की तुम्ही सर समोर ठेवणार असाल तर. कितीतरी वर्ष समोर होता तो. अत्यंत अप्रतिम फोटो आहे तो. रामकृष्ण असे बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर बालसुलभ हास्य आहे. चाइल्डिश नाही, चाइल्ड लाईक. अत्यंत निरागस निष्पाप हास्य असेल तर ते रमण महर्षी आणि हे आमचा रामकृष्ण परमहंस. अत्यंत मुलासारखं हास्य आहे. आणि असं म्हणायचं की 50व्या वर्षी रामकृष्ण परमहंस गेले, पण शेवटपर्यंत त्यांचं मानसिक वय, भावनिक वय, आध्यात्मिक वय 5 वर्षाचं ठेवलेलं होतं त्याने. किती अवघड आहे. एक आम्हाला कविता होती, प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा रोग आहे, हा धर्म आहे खरा, किंवा हा मार्ग आहे खरा. प्रौढत्वी निज शैशवास जपणे. आपल्यातलं मूल आहे ना प्रत्येकातलं, ते जपलं पाहिजे. आपण मोठे झालो की ते मूल हळूहळू गुदमरतं आणि आपण जर कुठल्या पदावर आलो तर असंच असायचं, हे करायचं नाही, ते करायचं नाही. मूल मरतं, ते जिवंत असलं पाहिजे. म्हणून नेहरूंच्या जॅकेटावरचं फूल ताजं होतं, रोज तो माळी त्यांना द्यायचा. का नेहरूंच्या यातलं मूल जास्त जिवंत होतं. मला विचाराल तर मूल जिवंत होतं, कारण आम्ही त्यांच्याबरोबर खेळलो आहे. त्यावेळेला ज्याच्याकडे पट्टी होती त्यावेळेला पट्टी घेऊन म्हणाले, आपण महाराष्ट्रात आहोत ना, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या बरोबर गनिमी कावा केला ना, आता तुम्ही तिकडे लपा, इकडे या, अरे तुझ्याकडे छत्री आहे नाही का, हे खेळत होते. आणि खेळताना ते मूलच झाले होते, लक्षात ठेवा. म्हणून त्यांना काका, चिल्ड्रन्स डे त्यांच्या जन्माला, तुम्ही काहीही म्हणा, मोठी माणसं होती ती. त्यांचे बाकीचे काही गुण सांगून व्हॉट्सॲपवरून त्यांना बदनाम करणं हे अत्यंत, मला विचार, हा द्रोह आहे. हा ज्ञानाशी द्रोह आहे, हा आत्म्याशी द्रोह आहे. फार मोठी माणसं होती ती. आणि त्यांचं मोठेपण तुम्ही कशाला मान्य करायला पाहिजे? जगाने मान्य केले ना, ज्यांना काही देणं घेणं नाही. मराठीत म्हणतात ना, सुयर नाही आणि सुतक नाही. अशा लोकांनी त्यांचं मान्य केलेलं आहे ऋण, त्यांचा मोठेपणा. आपण आपली मतं असणार आणि ती आपण आपल्या मताने जाणार, काही चूक नाही त्याच्यात.
मी नेहमी म्हणतो तुम्ही तुमच्या मताने राहा. मी ज्यावेळेला गांधीजींना महान महात्मा म्हणतो, मला ते शिक्षक त्यांच्यातला, त्यांनी टॉल्स्टॉय फार्म कुठे होता, टॉल्स्टॉय आश्रम आफ्रिकेत होता. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. त्यांनी शिक्षक म्हणून मी बदललो. कॉम्पोजिशन दिला होता, माय व्हिलेज वगैरे असं काहीतरी असेल. एकाने खूप चांगला लिहिला होता, त्याला 10तले 6 मार्क होते आणि त्याला गुड लिहिलं. दुसऱ्याने लिहिला होता, त्याला 4 मार्क्स होते, व्हेरी गुड लिहिलं होतं. ते पेरेंट गेले विचारायला तो की चुकून झालं काय, 6 मार्क्स माझ्या मुलाला आहेत, तुम्ही गुड दिलं आणि त्याला 4 मार्क्स आहेत आणि तुम्ही व्हेरी गुड दिलं. म्हणाले बरं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचार. तुमच्या मुलाला गेल्या निबंधात 8 मार्क्स होते, 6 झाले आणि ह्याला गेल्या निबंधात 2 मार्क्स होते, 4 झाले. मग ह्याला व्हेरी गुड नको का द्यायला? आय डोंट कम्पेअर चिल्ड्रन, हे मी शिकलो तिथे. डोंट कम्पेअर, एव्हरी चाइल्ड इज युनिक. यू लव्ह हिम और यू वर्शिप हिम ॲज गॉड. या सगळ्या ज्या आहेत ना, त्या विनोबा भावे, सगळ्यात साने गुरुजी आणि महात्मा गांधी यांचं महत्त्वाचं वैचारिक ऋण माझ्यावर आहे. मला काय सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण संतांचा विचार करतो त्यावेळेला आमच्या जीवनात असा एक कालखंड येऊन गेला की संतांनी सत्यानाश केला समाजाचा, भारताचा सत्यानाश. आणि आता जर वाटतं आहे की खरं जन गण मन अधिनायक संतच आहे. संतांना मन जे कळलं भारतीय समाजाचं तेवढं दुसऱ्या कुणालाही कळलेलं नाही. आणि संतांनी सगळ्यांना आपल्याबरोबर घेतलेलं आहे. मी कोणीतरी वरच्या मनोऱ्यावर उभा आहे आणि तुम्हाला शिकवतो आहे, तुमचा उद्धार करायला मी आलेलो आहे, अशी भूमिका भारतातल्या संतांनी घेतली नाही. मराठी संतांनी तर बिलकुल घेतली नाही. कारण सगळ्या संतात तारा शोभावा असे ज्ञानेश्वर इतकी नम्रतेची भूमिका घेतात. मग ज्ञानेश्वर जर नम्रतेची घेतात तर सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. तो आदर्श झाला, ज्याला बेंच मार्क म्हणतात ना, आदर्श. ह्याच्या ज्ञानेश्वर जर म्हणतात की मी कुणीच नाही आहे, ती मोठी डीप आहे. तो भागवत, महाभारत माझी दीपिका आहे, गीता हा दीप आहे, माझी दीपिका आहे. इतकी नम्रता आहे. सुरुवातीला वाचलं आम्हाला बरं वाटायचं ते की हौस चांगला चालतो. हौस विशेषतः उडतानाच बघतो, पण गोरी चलो ना हंस की चाल वगैरे गाणी होती. हौस चालतो म्हणून कावळ्याने चालायचंच नाही का, सांगा बरं. सूर्य प्रकाशतो किंवा चंद्र रात्री म्हणून काजव्याने प्रकाशायचंच नाही का, असे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून मोठ्या मोठ्या माणसांनी गीतेवर भाष्य केली, कृष्णाने गीता सांगितली. म्हणून मी सांगायचीच नाही का, मी 2 गोष्टी करणार आहे. भाष्यकारा ते वाट पुसतो आणि व्यासांचा मागोवा घेतो. हे फार सुंदर आहे. शंकराचार्यांना मी वाट विचारणार आहे, म्हणजे मला काही अडलं की शंकर भाष्यात मी बघणार आहे. पण लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हे मी व्यासांना विचारणार आहे. मी व्यासांचा मागोवा घेतो, भाष्य करा ते वाट पुसतो. मी हा ग्रंथ तुम्हाला सांगतोय. आणि नंतर त्यांनी जे म्हणलं आहे ना, माझा मराठाची बोलू कौतुके, मराठीतूनच मी बोलणार. तुम्हाला सगळ्यांना कळायला नको का? अमृतातेही पैजा जिंके, अमृताची सुद्धा पैज लावली तरी माझा मराठा म्हणजे माझा कानडी असू शकेल, माझा गुजराती असू शकेल, ज्याला प्राकृत म्हणतात ना. संस्कृत योग्य आहे, पण किती जणांना संस्कृत कळतं सांगा बरं. प्राकृत महत्त्वाचं आहे, कारण ती बहुजन समाजांची भाषा आहे. आणि म्हणून विचार जर केला तर समर्थ आत्ता प्रतिष्ठा सांगतायत. कशाची? साधन प्रतिष्ठा. कुठलं साधन आहे? श्रवण हे त्यांनी साधन सांगितलं. आता पुढे 2 समास आहेत ते श्रवणाबद्दलचे आहेत. म्हणून तुम्हाला सांगितलं प्रतिष्ठा करायची, प्रतिष्ठापना करायची, म्हणजे एक प्रकारचा पाया तयार करायचा आणि त्याच्यावर तुमचं साधन उभारायचं. आता हे कळलं ना, ते पुढचं जरा वस्तूशी जरी कल्पावे. वस्तू म्हणजे आत्मवस्तू. मागे मी तुम्हाला म्हणलं होतं की थिंग याला मराठीत शब्द मला आढळला नाही. किंवा थिंग म्हणजे गोष्ट. तुम्ही या 3 गोष्टी न विसरता आणा. बाबा बाजारातून गोष्टी आणणार, त्याला स्टोरीज वाटलं मुलाला, बरोबर. हे 3 पदार्थ आणा. आजोबा विचारतात पद आणि अर्थ, म्हणजे गीतेतली पद आणि त्याचा अर्थ कसा आणणार बाजारातून. आजोबांना ते वाटतं. वस्तू आणल्यानंतर जे आध्यात्मिक प्रवचन करणारे बाबा असतात ते म्हणतात वस्तू म्हणजे आत्मवस्तू. ती कुठे मिळते? ती सगळीचकडे मिळते. म्हणजे वस्तू म्हणजे आत्मवस्तू, पदार्थ म्हणजे पद आणि अर्थ. गीतेचं आता धर्मक्षेत्रे, ह्याच्यात 2 धर्म आणि क्षेत्र. मग धर्माचा अर्थ काय, क्षेत्राचा अर्थ काय, धर्मक्षेत्राचा अर्थ काय. पद अर्थ पदार्थ. म्हणून पदार्थ म्हणजे काही थिंग नाही. थिंगला तुम्ही काय पदार्थ वापरणार? आयटमला मला मराठीत शब्द आढळलेला नाही. हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात 10 आयटम्स आहेत. काय सांगणार?
आपण आयटम वापरतो किंवा पुढचा कार्यक्रम एवढंच म्हणतो. मराठीत काही काही याला शब्द नसतात. पण इथे साधन प्रतिष्ठा आहे ना, प्रतिष्ठा म्हणजे आपण डिग्निटी, महत्त्व, साधनाचं महत्त्व. आणि साधन हे पायाभूत आहे किंवा माध्यम आहे. वस्तूशी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे. स्वभावे म्हणजे नेचर. आत्मवस्तूचा नेचरच आहे ते निर्विकार आहे, ते निराकार आहे. आणि तुम्ही त्याला आकार देता, घ्या तुमची सोय म्हणून. तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. कल्पनेच्या नावे शून्याकार, तिथे कल्पना चालतच नाही. तथापि तरीही कल्पू जाता न ये कल्पनेच्या हाता. कल्पनेच्या हातात येत नाही. कल्पनेच्या हातात तुम्ही ते सुटून जातं. कसं? ओळखी ठाई न पडे चित्ता. ओळखी ठाई म्हणजे ओळख म्हणजे ज्ञान. ज्ञान होत नाही त्या वस्तूचं, आत्मज्ञान होत नाही, फक्त भ्रम होतो. भ्रंश म्हणजे भ्रम, भ्रंश. वस्तू चिंतिता द्वैतोपजे. आता मी कशाचं चिंतन करतो आहे बघा. मला आता घर बांधायचं आहे, बऱ्याच गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे, बरोबर. तर मी आणि ती वस्तू निराळी आहे ना. मी आणि आर्किटेक्ट निराळा आहे, बरोबर. मी आणि सिमेंटची बॅग निराळ आहे, बरोबर. मी आणि गवंडी निराळ आहे. मी आणि गवंडी ते करतो ते सगळंच निराळ आहे. म्हणजे नेहमी द्वैताच्या पसाऱ्यात आहे मी. म्हणजे मी वस्तूचं जरी चिंतन करतो आहे असं म्हणलं, वस्तूच झालं पाहिजे, तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर ते दुसऱ्याला सांगता येत नाही, कारण मौन होतो. पुढे उदाहरण दिलेलं आहे ते बघा, नेहमीचं उदाहरण आहे. वस्तू चिंतिता द्वैत उपजे सोडी न करिता नुमज. सोडलं, चिंतन करणं सोडलं, काहीच नुमजे न उमजे, काही कळतच नाही. म्हणजे कळायला लागलं तर द्वैत वाटतं आणि सोडून दिलं आहे काय करायचं तर त्याला काहीच समजणार नाही तुम्हाला, नुमजे. पुढे हां, शून्यत्व संदेही पडिजे विवेके विण. विवेक पाहिजे, नाही तर शून्यत्व संदेह, डाऊट. आणि शून्य आहे, शून्याकार म्हणले ना. शून्य म्हणजे कशालाच अर्थ नाही. एक तत्त्वज्ञान आहे सिनिसिझम. सिनिक म्हणजे तुच्छतावादी त्याला म्हणलेलं आहे. काय एवढा आईने उपकार केला, आई वडिलांनी काय त्यांची गंमत झाली ना आमचा जन्म झाला, आम्ही त्यांना म्हणलो होतं आम्हाला जन्माला घाला. हे सगळे कुठल्याच मूल्यावर विश्वास नाही, कुठल्या संस्कारावर विश्वास नाही, कुठल्या नात्यांवर संबंधांवर विश्वास नाही, कुठल्या संस्थेवर विश्वास नाही, कशावरच विश्वास नाही. बरं, विश्वास नाही म्हणून गप्प बसत नाहीत. तुच्छता, हे ह्याच्यात काय अर्थ आहे, त्याच्यात काय अर्थ आहे, हा सिनिक आहे. शून्यत्व, कशाला त्याला अर्थच नाही. शून्यतावादी. निस्संज्ञ असा आणखीन एक शब्द वापरतात. संज्ञ म्हणजे नाम, संज्ञा म्हणजे नाम. निस्संज्ञ म्हणजे आम्ही कशालाही काही देत नाही. ह्याला दुसराही अर्थ आहे, खूप चांगला अर्थही आहे. शून्य म्हणल्यानंतर तयाचे शून्याकार सांगितले ना. कल्पना करून तुम्हाला ज्ञान होणार नाही. तुम्ही आत्मज्ञान आणि कल्पनेतून गेलात तर तुम्हाला कधीही नाही, कारण कल्पनेच्या नावे शून्याकार. शून्याकार. पुढे त्याच्यानंतर म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव वोसरावा, परी तो वोसरेना. विवेक धरावा. विवेक हा शब्द तुम्हाला सांगितला ना, जास्तीत जास्त वेळा दासबोधात आलेला एक शब्द कुठला असेल तर विवेक. लोकांनी मोजून सांगितलेलं 250 वेळा आलेला आहे, तर त्याला काही विशेष अर्थ नाही आहे. अनेक वेळा इथे सुद्धा 2दा आलेलं आहे आत्तापर्यंत विवेक. आणि विवेक इज आपण म्हणतो हायेस्ट फॅकल्टी ऑफ ब्रेन. बुद्धीची सगळ्यात वरची फॅकल्टी आहे विवेक. म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, टिकणारं काय आहे आणि नष्ट होणारं काय आहे. योग्य सांगितलं आहे, सत असत हे सगळे आहेत ना, त्याला विवेक म्हटलं. त्याला इंग्लिशमध्ये शब्द नाही आहे, त्यातल्या त्यात विजडम किंवा सेन्स ऑफ डिस्क्रिमिनेशन. म्हणजे पाणी आणि दिलत, नीर क्षीर विवेक म्हणतो ना. नीर टाकून द्या, क्षीर दूध घ्या, नीर क्षीर विवेक. पण आता दूध घेणं, मला जो रोग झाला आहे त्याला ते अत्यंत वाईट आहे, पाणी पाहिजे, तर पाणी घ्या आणि क्षीर टाका, हाही नीर क्षीर विवेकच आहे ना. आत्ता एरवी इन जनरल दूध हे पाण्यापेक्षा चांगलं आहे, म्हणून हौस काय करतो, दूध घेतो, पाणी टाकतो. त्याच्यात जी चोच आहे त्या चोचेत अशी यंत्रणा आहे. आता हा हौस प्रत्यक्षात आहे का कल्पनेचा हौस आहे. पण तन्नो हौस प्रचोदयात. विवेक करणारा हौस माझ्या आत उदयाला येऊ दे, असं वाक्य विवेकानंदांनी त्यांच्या सगळ्या चळवळीला दिलेलं आहे. तत् नो तत् नहा म्हणजे आमच्या हृदयात, हंस प्रचोदयात, हे हंस. विजडम हा त्याला दुसरा त्यातल्या त्यात सोपा शब्द आहे. विजडम म्हणजे विवेक. आणि म्हणतात ना, नॉलेज कम्स बट विजडम लिंगर्स. हे आम्ही शाळेत असताना शिकलेलं वाक्य आहे.
नॉलेज ज्ञान येतं पण विवेक येत नाही. आणि विवेकाची गंमत काय माहिती आहे ना, ज्यावेळेला मला चणे खायला परवडतात त्यावेळेला दात नसतात, आणि ज्यावेळेला मला फणी मिळते त्यावेळेला डोक्यावर केस नसतात. डोक्यावर केस असताना फणी मिळत नाही आणि दात असताना चणे मिळतच नाही. हा विवेक आहे. ज्यावेळेला हवा असतो त्यावेळेला तो नसतो. आयुष्याच्या अनुभवातून बऱ्याच वेळेला आपल्या चुकातून, अपयशातून, अपमानातून आपण काय योग्य आहे ते म्हणतो, मग हळूहळू विवेक जागा होतो. हे विवेकाची गंमत लक्षात ठेवा. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा. प्रपंच सारावा, बाजूला सारा, पण ज्ञानानं बाजूला सारा. म्हणजे कुणीही सांगितलं ना, आता मुलगा येतोय बाजूला सारा, बायको येते, नाही नाही, तसं नाही आहे. तुम्ही मनातून त्यांना बाजूला सारा. सगळी कर्तव्य करा ना, पण माझा मुलगा हा मेलाच नाही आहे म्हणून तो चित्रकेतू बसतो, त्याचा तो अंत्यसंस्कार करू देत नाही. ही कुठली गोष्ट आहे? ही पुराणातली गोष्ट आहे. त्याच्याही पलीकडे प्रल्हादाचा मुलगा कोण, तो अत्यंत वाईट होता, इतका वाईट होता. त्याची आई सुनीता, ती सुनीता आपल्या मुलाचा अंत्यसंस्कारच करू देणार, हा अटॅचमेंटमुळे. आणि ती म्हणते तुम्ही कोण करणार? आणि जे प्रल्हादाने केलं ना त्याच्या बरोबर विरुद्ध त्याच्या मुलांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे काय की ज्या वेळेला ती अंत्यसंस्कार करू देत नाही, सुनीता नाव तिचं, तर त्यावेळेला ऋषी येतात आणि हू म्हणतात, आणि मग तो असून नसल्यासारखा होतो. त्याचा बाहू घेतात, बाहू म्हणजे हात, आणि त्या हाताचं मंथन करतात, आणि त्या मंथनातून नवीन राजा तयार करतात. हे सगळं प्रतिकात्मक आहे बघा. आणि तो राजा पृथू, तो राजा एवढा चांगला असतो की त्या राजामुळे ह्याला पृथ्वी नाव पडलं. ह्याच्या आधी जम्बूद्वीप वगैरे अशी काहीतरी नावं होती. पृथ्वी अनाथ होती, ती पृथू राजांनी समतल केली, कारण पृथ्वीनं त्याच्या स्वप्नात किंवा प्रत्यक्ष येऊन विनंती केली. काय समाच करू मे राजन, हे राजा मी ओबडधोबड आहे, लोकांना शेती करता येत नाही. पूर्वी लोक हिंडत होते, जनावराचं मांस खात होते, नदीवर ते आता सेटल व्हायला लागलेलं आहे, तर त्यांना खायला नको का काही? पहिली शेती पृथ्वीराजांनी केली म्हणतात. मग पृथ्वीराजांनी जमिनीला नमस्कार केला, ज्याला भूमिपूजन म्हणतो. नंतर अवताला नमस्कार केला, ज्याला साधनांची पूजा म्हणतो. नंतर बैलाला नमस्कार केला, उपकारकर्त्याचं स्मरण येते. नंतर सीड्स होती, त्याला नमस्कार केला. सगळीकडे नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करणं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणून पीक मिळतं. ही दृष्टी कोणी दिली? पृथ्वीराजांनी दिली. आणि त्यामुळे काय की पृथू हा अत्यंत चांगला राजा, आणि त्याची राणी होती, तिचं नाव अर्ची. अर्ची म्हणजे प्रकाश, अर्चिस. म्हणजे पृथू आणि अर्ची हे अत्यंत आदर्श दाम्पत्य आहे आधीच्या काळात झालेलं. हे मी तुम्हाला का सांगतो? ही जी दृष्टी आहे ना, कृतज्ञतेची दृष्टी, प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे, प्रत्येक गोष्टीला. आणि मग बघा की आपण असं नुहा पुढे, म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परितो ओसरे ना. ओसरावा, अहंभाव जाता जात नाही. मागे आपण गमतीनं म्हणलं होतं, आणि तो खरंच आहे. म्हणजे हॅबिट या शब्दात सांगतात ना, एक तुला चहाची हॅबिट आहे ना, टी सोडून दे ना. तो हॅबिटमधला टी सोडला, एकदम मला जमत नाही हां, तरीसुद्धा हॅबी उरलं ना, मग त्यातलं आता आहे, मग इट उरलं शेवटी. आणि शेवटी काही गेलं तरी टी उरतं. हॅबिटमधलं सगळं एच जातो, ए जातो, बी जातो, आय जातो, आणि शेवटी उरतो टी. तो म्हणतो आता टी उरलाय ना, मग घेतो ना परत चहा. हॅबिट सुटता सुटत नाही. हॅबिट्स डाय हार्ड आणि ओल्ड हॅबिट्स डाय हार्डर. सुटता सुटत नाही. आणि म्हणून तिथेच खरी आपली परीक्षा आहे. सद्गुरूच्या तुम्ही सहवासात राहिला, कसं शक्य आहे? फक्त नाम घेत शक्य आहे. नाम कसं घेणं शक्य आहे? व्यवहार नाही का? अरे आत घे ना नाम. आत कसं घ्यायचं? श्वास चालू आहे ना. महाराजांनी इतकं गणित सुंदर सोपवलेलं आहे. श्वास तुला चालू आहे माहीत नाही, चालेल, श्वासावर नाम घे. आणि तुम्हाला सांगतो झोप येईतोपर्यंत हा प्रयोग करा ना, तर रात्री जाग आली तर घेतला श्रीराम जय राम जय जय राम, ओम ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. जरा दीर्घ सोडला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, ओम ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. मनातल्या मनात म्हणा, शांत झोप लागेल, महाराजांच्या कुशीत झोप लागेल. आणि पहाटे 3ला जाग आली ना, तू उगीच चिंता करत बसायचं, काय होणार आहे, कसं होणार आहे, अजूनपर्यंत तो रोग झाला नाही, मी काय टेस्ट करू का नको वगैरे वगैरे, ही चिंता करत बसायचं. 3 वाजता उठल्यापासून तीच ट्रीटमेंट. श्रीराम जय राम जय जय राम, ओम ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. कुठलंही नाम घ्या तुम्ही,
पण श्वास घेतला नाम, श्वास सोडला दीर्घ नाम. हे केलं की झोप लागलीच पाहिजे. त्याकडे लक्ष देत नाम घेतलं तर चिंता गेल्याच पाहिजे. चिंतन सुरू होतं. तुम्हाला एक गंमत सांगतो, महाराजांची आपल्यावरची सगळ्यात जास्त कृपा कुठली आहे विचार करा ना. प्रत्येकाची निरनिराळी कृपा आहे. आत्ता माझ्या डोक्यात 10 विषय आहेत निरनिराळे. मग त्याच्यात एक अत्यंत सुंदर शब्द मी ऐकला की ज्या विधवा आहेत ना त्यांना विधवा म्हणायचं नाही, त्यांना पूर्णांगिनी. नवरा असताना अर्धांगिनी होते. बघा कन्सेप्ट काय. आता मी पूर्णांगिनी झाले कारण सगळंच मला करायला पाहिजे. मुलाला शाळेला नेलं पाहिजे, शाळेची फी भरली पाहिजे. पूर्वी अर्धांगिनी होती कारण ते होते. आता मी पूर्णांगिनी. अशा 50 पूर्णांगिनीसमोर मला बोलायचं आहे. हे लक्षात ठेवा. आणि 3 दिवसातच. आता पूर्णांगिनीचा मला तो विचार चालू आहे ना, काय सुवासिनी, अर्धांगिनी, पूर्णांगिनी. जसं इकडे दिव्यांग आहे ना तसे हे पूर्णांग आहे. हा विचार चालू आहे. नंतर दुसरा एक विचार चालू आहे की तुम्ही शाळेत जे प्रयोग केले ते प्रयोग वापरून आमच्या शाळेतल्या मुलांची गुणवत्ता कशी सुधारायची, हा उद्या विषय आहे. त्याच्यावर नंतर भागवतातलं मर्म काय आहे. उद्यापासून 108 जण भागवत वाचणार आहेत 7 दिवस. आज पूर्वसंध्येला भागवताचं मर्म काय ते तुम्ही सांगा. आता भागवत चालू आहे. त्याच्यानंतर भजन हे समाज प्रबोधनाचं माध्यम, हा विषय दिलेला आहे. हा चालू आहे माझ्या डोक्यात आत्ता. आणि नंतर तरुण येणार आहेत 50 तुमच्याजवळ. आणि ते बेरोजगारी हे वरदान कसं हेही तुम्हाला सांगायला पाहिजे. तोही विषय चालू आहे. आता चिंता करायला जागा कुठे सांगा बरं. चिंता करायला वेळ कुठे. हा महाराजांनी माझ्यावर केलेला मोठा उपकार आहे. आणि तुम्हाला सांगतो एक मोठा लेख लिहायचा आहे. 4 पानं लिहून झालेलं आहे. आणखीन 4 पानं लिहायचं आहे. श्रीराम आणि भारतीय समाज मानस. हे भारताची जी मानसिकता आहे त्याच्यात श्रीरामाचं काय स्थान आहे. अरे मंदिर झाल्यानंतर काय बदलणार आहे. खरंच तुम्हाला सांगतो मानस म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी कल्पना येते ती आता पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. काय समाजाचं चित्र आहे. कुठली एक गोष्ट चांगली करायचं म्हटलं की त्याला विरोधच आधी तयार होतो. आणि तो विरोध करताना आपण राष्ट्राला विरोध करतोय हाही कोणी विचार करत नाही. सध्याच्या भारतीय मानसाला हा जो श्रीराम उभा राहणार आहे मूर्त आणि मंदिराच्या स्वरूपात, त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. आत्तापर्यंत सोपं होतं लिहायला. माझे शेवटचा तुम्हाला मुद्दा सांगतो. गाकुवेद त्यांनी जेवढा श्रीराम सांभाळला तेवढा आपण सांभाळला नाही. गाकुवेद म्हणजे काय. गावडे, कु म्हणजे कुणबी, वे म्हणजे वेळी आणि ध म्हणजे धनगर. या लोकांनी जेवढे राम आणि कृष्ण सांभाळले, या लोकांनी जेवढे आपल्या चालीरीती, परंपरा, कुळाचार आणि मुख्य म्हणजे संस्कृती, लोकसंस्कृती जपली ती आपण नाही. आणि आता इंग्लिश माध्यमात तर सगळंच आपण छपरावरून फेकून दिलेलं आहे. अशा वेळेला राम काय करणार आहे. हा तो टॉपिक आहे. तो एक विचार चालू आहे. तुम्ही सुद्धा असे विचार करायला टॉपिक्स घ्या. तुम्ही जर शिक्षक असाल ना, काय सध्या शिक्षणाची परिस्थिती आहे. मला उद्या जर बोलवलं तर मी काय सांगेन विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना. हा विचार करत जर मी झोपलो तर नको ते विचार मनात येणार नाही. पण हे आपणच निवडायचं ना. आपलं क्षेत्र, आपलं कुटुंब. कुटुंबात प्रॉब्लेम्स असतात आणि कुटुंबात प्रॉमिस असतात. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ प्रॉमिस. केव्हा तो प्रॉब्लेम मी चॅलेंज म्हणून स्वीकारतो त्यावेळेला. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मागे माहीत असेल एक नेहमी सांगितलं जातं मार्केटिंगमध्ये, हा एक प्रसंग आहे. ज्यावेळेला बाटाला भारतातल्या खेड्यात पोचायचं होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं 2 एकाला पाठवलं. तो म्हणला खेड्यातला एकही माणूस चप्पल घालत नाही आहे. 2000 लोक आहे याच्यात, आपलं एकही खपणार नाही. तेव्हा इकडे लक्ष न दिलेलं बरं. असं कसं. त्यांनी दुसऱ्याला सेल्समनला पाठवलं. तो म्हणतो एकही चप्पल घालत नाही. म्हणजे 2000 गिराईकं नक्की आहेत. आपण जर जाहिरात केली ना तर हा म्हणतो एकही खपणार नाही कारण ते बूट वापरतच नाहीत. दुसरा म्हणतो की बूट वापरायला जर आपण त्यांना प्रेरणा दिली तर केवढं गिराईक आहे आपल्याला. पूर्ण गाव हे आपलं गिराईक आहे. ही पाहण्याची दृष्टी आहे. म्हणून म्हणतो तो प्रॉब्लेम म्हणतो. प्रॉब्लेम काय कोणी घालतच नाही. तो म्हणतो त्याच्यात चॅलेंज आहे. प्रॉब्लेममध्ये प्रॉमिस आहे आणि ते प्रॉमिस मी प्रत्यक्षात आणणं हा मला चॅलेंज आहे. फार विचार करा. आणि म्हणून स्कीम्स निघतात की उजव्या पायाचं घेतलं तर डाव्या पायाचा बूट फुकट. असा कोण अशा योजना निघतात. ह्या योजना सेल्समनची एक इमॅजिनेशन आहे. त्यातून त्या कल्पना निघतात. म्हणून विचार करूया आपण की ज्या वेळेला मी चिंतन करतो त्याच वेळेला चिंता जातील. कारण चिंता आणि चिंतन या 2 तलवारी आहेत. एका म्यानात 2 तलवारी मावत नाहीत. म्यान म्हणजे शीट, शीट म्हणजे कव्हर. तलवारीचं कव्हर अगदी त्याला, नाही तर तलवार पडेल की खाली. त्याचं अगदी त्या मापाचं असतं, थोडंसं जास्त असतं.
आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे ना, हे कॉस्ट्युमच्या तलवारी असतात ना, गंजतात तो आणि निघता निघत नाही, त्याचं वाक्य जमलंय तर हेही म्हणतो कौसात तलवार उपसून एवढी मूठ येते हातात, काही नाही. म्हणून तलवार आणि मॅन हा जो प्रकार आहे, एका मॅनात एक तलवार, पण ती रोज काढली पाहिजे, रोज पुसली पाहिजे. मॅन आतून स्वच्छ करणं अवघड आहे, तलवार स्वच्छ करणं सोपं आहे ना, पण आपण काही करतच नाही ती गोष्ट. म्हणून म्हणतात की एक वाक्य फार चांगलं आहे, लिंकनने सांगितलं, मला तुम्ही 4 तास दिलेत आणि ही 100 झाडं कापा म्हणलात. 4 तासात 100 झाडं कापायचे. मी 3 तास माझ्या कुऱ्हाडीला धार लावेन आणि मग उरलेल्या तासात 100 झाडं तुम्ही आहेत त्या कुऱ्हाडीनं कापलीत. 10 झाडं तुमची कापून होणार नाही आहेत. यू हॅव टू शार्पन युअर इन्स्ट्रुमेंट. म्हणून आपण इथे जे करतो ते शार्पनिंग असतं. आपण चार्जिंग म्हणतो तसं शार्पनिंग आहे. धार आली पाहिजे तरच तो मी वार करणार आहे, त्याला काय अर्थ आहे? धार पाहिजे. ही धार आपण आणणार आहोत. जर घासलं तर ती धार येते. आणि म्हणून नाम हे जे परत परत घेणं, नामाला धार येते आणि ती खूप आवडते महाराजांना. बोथट नाम नको म्हणतात, शार्प पाहिजे, धारदार नाम पाहिजे. पुढे ऐसे ब्रह्म निरंजन. ब्रह्म आहे निरंजन. निरंजन म्हणजे त्याला रंग नाही. निरंजन, अंजन म्हणजे रंग. तुम्हाला एक खरं सांगतो, अशी मोठी काच, स्वच्छ काच, ही काचेची जाहिरात असू शकते. बेल्जियन वगैरेच्या काचा असतात आणि तुम्हाला सांगितलं कर बॉलिंग, पलीकडे स्टम्प्स आहेत, इकडे तू बॉलिंग करतो आणि ठक करून बॉल आपटतो, काच फुटत नाही. तो म्हणतो की कसा, कुठे माझा बॉल अडला? तरी त्याला दिसत नाही काच. तो जाऊन बघतो, टन टन करतो, ही काच आहे, ही जाहिरात आहे काचेची. आमची काच इतकी ट्रान्सपरंट आहे, इतकी स्वच्छ आहे आणि त्याला काही तुमच्या लक्षातच येणार नाही. मागे आपण बघितलं होतं, हे मुद्दामून बघा. साधन प्रतिष्ठा म्हणजे काय की गुरु तिथे बसलेला आहे आणि इकडे हे आहे, दार आहे. दारातून गुरुला तुम्ही एक परडी देणार आहे फळाची, काही जणांना फुलांची, आणि जो देईल ना त्याला तिथपर्यंत. पण चालत कंटिन्युअस, तुम्ही स्लो चाला पण कंटिन्युअस चाललं पाहिजे. थांबलात की गेला तुमचा चान्स. आणि तिथे अशा काचा लावलेल्या होत्या की कळतच नव्हतं. मी इकडे गेलो, थडकलो. अब पुढचा कॅन्डिडेट म्हणतो की इथे हा थडकतो आहे, म्हणजे हे मी टाळणार, मधून जाणार. पण पुढे समोरच आहे, ती काच दिसतच नाही आहे. जवळजवळ 10 कॅन्डिडेट्समधले 9 कॅन्डिडेट्स हॅव फेल्ड. त्यांना जमलेलं नाही आहे. हा 10वा आहे, तो विचार करतो आणि फळांची परडी हातात येतो, पहिलं पाऊल टाकतो. हां, काच असेल तर वाफ जमेल. हां, वाफ जमली की इथे काच आहे, मग ह्याच्या नाही जमली, हा करत तो जातो. आणि तो म्हणतो अरे हेच मी तुम्हाला शिकवतो. प्रत्येक करताना कराटेच्या वेळेला हा नुसता आवाज असतो, तो आवाज नसतो. तो माझा सगळा जोर त्या मधून मी बाहेर टाकत असतो. पण ही टेस्ट आहे. आणि हा करत व्यवस्थित पोचतो, कुठेही अडखळत नाही. कारण वाफ आली की काच आहे, वाफ नाही की काच नाही आहे. सेफ कॉन्डक्ट हा महत्त्वाचा प्रकार आहे. म्हणून लक्षात घ्या, ऐसे ब्रह्म निरंजन. ब्रह्माला रंगच नाही आहे. मग ब्रह्माला रंग नाही आहे, रूप नाही आहे, वास्तव काही नाही. ब्रह्माचा फोटो घेता येत नाही घेता. आपल्याला सगळेचे फोटो, मनाचा फोटो घेता येतो का? नाही, ब्रह्माचा फोटो नाही घेता येत. आणि निरंजनी आम्ही बांधी आले घर. तुकारामच हे म्हणू शकतात ना, तुकारामच म्हणू शकतात. निरंजन जो आहे परमात्मा, मग त्याला अस्तित्वच नाही आहे. आकाश एक वेळ तुम्ही आकाश म्हणून दाखवू शकता, परंतु निरंजन तुम्हाला दाखवत आहे. निरंजनी आम्ही बांधी आले घर, हा अभंग अप्रतिम आहे. तुकाराम जे सांगतात ना, तुम्हाला काय मनात आलं ना, घेईनं आपोषण ब्रह्मांडाचे. अरे ब्रह्मांड तुम्ही केशवाय नमः नारायण म्हणतात ना, मला नारायण म्हणण्याचीच गरज नाही. केशवाय नमः ब्रह्मांड मी हातात घेतलेलं आहे आणि मी ते घेऊन टाकतो, हे ते म्हणतात. हे ब्रह्मांड आपोषण हे त्यांचा अनुभव आहे. कारण अणुरणिया ठोकडा ॲटमपेक्षा लहान आहे आणि आकाशा एवढा तुका. म्हणजे वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, हे हनुमंताचं वर्णन आहे. पण त्याच्या शरीराचं वर्णन आहे. तुकाराम शरीराने नाही वाढत, मनानं वाढतो. सूक्ष्म विचार केला ना तर मी अगदी अणुरणिया ठोकडा, अणुपेक्षा लहान होतो. पण जर मी विशाल व्हायचं ठरवलं तर तुका आकाशा एवढा. केवढा अनुभव आहे त्याचा, सांगा बरं. हे अनुभव महत्त्वाचे असतात. ऐसे ब्रह्मनिरंजन कदा नव्हे दृश्यमान. रंगच नाही तर तुम्हाला दिसणार आहे काय? लावावे ते अनुसंधान कोणेपरी. कोणत्याही रीतीने अनुसंधान लावा. डोळे बंद केले की ब्रह्माची कल्पना करा, ब्रह्माचं चिंतन करा
आणि ते करता करता तुम्हाला कल्पना दोन प्रकारच्या आहेत. एक कल्पना नुसती कल्पनाच राहते, बुडबुड्यासारखी हवेत विरून जाते. दुसरी कल्पना काहीतरी नवीन जन्माला घालते. आपण म्हणतो ना, हे जे सायन्सचे लागलेले सगळे शोध त्या कल्पनाच होत्या. आणि कल्पना कधी ॲक्सिडेंटलीच होत्या. नंदिनी थत्ते नावाच्या बाईक त्यांच्या मला नवरा दोघांचं पुस्तक आहे, शोध कसे लागले. त्या शोधात बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट होता, पण तसा पूर्वीच्या लोकांनी झाला असेल. मी तुम्हाला दोन शोध सांगतो. एक करंट इलेक्ट्रिसिटी आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, म्हणजे स्थिर अशी विद्युत आणि प्रवाही विद्युत. प्रवाही विद्युत नसली तर आपल्याला करंट आलाच नसता. आणि स्थायी सुरुवातीला लागली. एक गॅलनी बहुतेक त्याचा प्रयोग करतो. त्याने एक बेडूक मारून ठेवलेला आहे, त्याला अशा पिन वगैरे लावलेल्या आहेत, पण तो बेडकावर प्रयोग करतो आहे. बेडकावर प्रयोग करताना तो म्हणाला की काचेचा रॉड तो जर मी वेल्वेट सिल्क त्याच्यावर जर घासला तर त्याला दुसरा परिणाम, बेडूक आता मेलेलाच आहे ना, राहील इथे. तो दुसरा प्रयोग करत होता, गॅल्व्हनिक त्याचं नाव, बरोबर. आणि ते करत असताना ज्यावेळेला तो रॉड नेतो त्यावेळेला बेडूक नाचायला लागतो, म्हणजे पाय हलवायला लागतो. तो हा काय चमत्कार आहे. मला भास झाला का पुन्हा. आणि त्याला त्यावेळेला फ्लॅनलचं कापड सापडत नाही, व्हेल्वेटचं कापड सापडत नाही, वुलन कापड सापडत नाही, सिल्क कापड सापडत नाही. पण त्याला शोधायचंच आहे. ते म्हटल्यानंतर शेजारी मांजर बसली असतं, मांजराच्या फरमधून तो ती रॉड फिरवतो आणि तोच इफेक्ट आला की. आणि तो आल्याबरोबर तो नाचायला हलवतो पाय, परत करतो हाल, परत करतो हाल. हे हा काय प्रकार आहे. त्याचा तो प्रयोग बाजूलाच राहिला. आणि त्याने विचार केला की ह्याच्यात इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो आणि तो स्टॅटिक आहे, तो असं इथून तिथपर्यंत नेता येणार नाही. पण तिथून नेला. आता पूर्वीचे फण्या असायच्या, सध्या प्लास्टिकच्या आहेत, पण पूर्वी एबोनाईटचे असायचं. प्लास्टिकला सुद्धा तुम्ही अगदी कोरडे केस आहेत तुमचे आणि एक नवीन फणी घ्या आणि कागदाचे तुकडे ठेवा, डोक्यातून 3दा फिरवा फणी आणि कागदाचे तुकडे त्याला चिकटतात. हे आम्हाला पुस्तकातले प्रयोग आहेत, हे काही अवघड नाही आहेत. ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे, हे विचार करा. त्यामुळे काय आहे की त्याला तो शोध लागला. त्याने विचार केला, त्याला कल्पना आली त्याच्या मनात की याच्यात काहीतरी चार्ज असला पाहिजे, कुठली तरी शक्ती असली पाहिजे, नाहीतर हा मेलेला बेडूक असा पडलेला आहे, तो पाय कसे हलवेल. हा प्रश्न आहे की नाही. पण तो विचार करायला लागला. दुसरं करंट इलेक्ट्रिसिटी. बेंजामिन फ्रँकलिन बायकोला म्हणाला की सतत तू संसारात असतेस, आज हवा काय सुंदर आहे, आपण पतंग उडवायला जाऊया, तू ती चक्री धर आणि मी पतंग उडवतो. तिने धरलं ते काम. इतक्यात पाऊस आणायला लागला. तो म्हणतो की पावसात पतंग कसा उडतोय बघूया. तो सायंटिस्ट आहे ना, विचारवंत आहे तो. ती म्हणली मी धान्य बाहेर वाळत घातलेलं आहे, मला ते पावसाच्या आत घरी पोचलं पाहिजे, सगळं ते भिजेल. तिचं तेच आहे ना, तिचं विश्वच ते आहे. मला किल्ली द्या. तो इतका पतंग, ते अजून पाऊस तसा पडायला लागले नाही, ढग आलेले आहेत, ढगात चार्ज आहे आणि त्या गडगडाट, तो ढगांचा गडगडाट असतो, तो पावसाचा गडगडाट नाही आहे. दोन ढगात कुणा निगेटिव्ह चार्ज करतो, पॉझिटिव्ह चार्ज एकमेकात आपटतात, दोन हत्ती जसे लढतील ना त्याच्यापेक्षा मोठे ढग असतात, म्हणून तो गडगडाट ऐकू येतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी चर्चवर, मंदिरावर अशी एक वरती असतो, म्हणजे ती वीज पडली तर त्यातून ती जमिनीत जाईल, त्याला अर्थिंग म्हणतात. आपल्या घराला सुद्धा असते, घराच्या बाहेरून एक पट्टी नेलेली असते आणि ती जमिनीत पुरलेली असते. चार्ज पडलं तर घर पडू नये, तो चार्ज जावा. ही करंट इलेक्ट्रिसिटी आहे. तिकडचा चार्ज ढगातला इथे आला. त्याला कसं कळलं, उजव्या खिशात त्याची ही होती, किल्ली होती, दोरा. तो म्हणतो की तू चक्री वाटल्यास खाली ठेव. आणि काढताना दोऱ्याला ती किल्ली लागली, स्पार्क पडला. हा काय प्रकार आहे. त्याने परत किल्ली घेतली, स्पार्क पडला. किल्ली घेतली, स्पार्क पडला. ती म्हणली लवकर द्या किल्ली, मला घरी जायचं आहे. तो म्हणतो हरकत नाही. म्हणजे तिथे कुठला तरी चार्ज आहे, तो हा भिजलेला दोरा आहे, त्या भिजलेल्या दोऱ्यातून तो वाहत आलेला इथे. आणि तो चार्ज मायनर आहे, नाही तर मीच मेलो असतो की, पण स्पार्क पडणे काय. सो करंट इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. नुसता ॲक्सिडेंट नाही हा, ते लोक चिंतन करत गेले. आपण मागे गमतीनं म्हणलो होतो ना की न्यूटनच्या डोक्यावर ॲपल पडलं, त्याच्या आधी डोक्यावर नारळसुद्धा पडले असतील लोकांच्या. आणि जे वाचले असतील त्यांनी विचार केला नाही की हा नारळ असा का पडला म्हणून. वाचणं अवघड आहे, पण जर वाचला तो विचार करणार नाही. न्यूटन विचार करत गेला, त्यांनी प्रयोग केले. पहिल्या मजल्यावर गेला, तिथून हे वरती उडवलं, पक्ष्याचं पीस, कागदाचा तुकडा, कापडाचा तुकडा, आणि सगळं खाली येत आहे म्हणला ना. वजन दगड खाली येईल, खरं आहे, पटेल,
फळ खाली पडलं ठीक आहे, प्रत्येक गोष्ट खाली येते, म्हणजे खाली कोणती तरी शक्ती असली पाहिजे. त्यांनी विचार केला. गॅलिलिओ जातो, हे भयंकर ते कार्ट इकडे तिकडे नाचणार आहे आणि चर्चमध्ये असे टांगलेले दिवे आहेत. आजी म्हणते तो बाहेर उभा राहा. हा बाहेर जायला जातो आणि त्याचं डोकं एका ह्याला लागतं. त्याला फार लागत नाही, पण दिवा हलतो. तो म्हणतो ह्या हलण्यात एक प्रकारची लय आहे. तो आपल्या पल्सने मोजतो की दिवा इतका हालत असताना जेवढा वेळ लागतो, नंतर तो कमी कमी हालत हालत अगदी बारीक बारीक असा असा हलत हलत थांबतो ना, असा हलत असताना सुद्धा असा हलत असताना जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो. त्यांनी पेंड्युलमचा शोध काढला आणि त्याच्यावर पूर्वीची घड्याळ तुम्हाला माहीत आहेत ना, ती पेंड्युलर क्लॉक्स, ती चिंतन करायला पाहिजे. आपण ते करत नाही, म्हणून आपण संशोधन करत नाही. आणि चिंतन करायला शिकणं काही अवघड नाही, आपण करतोच ते. नको त्या गोष्टींचं चिंतन करतो. चिंता म्हणतो त्याला. चिंता आणि चिंतन क्रियापद एकच आहे. चिंतामणी हा तुम्ही मनात चिंता आणलात तर ते देणारच आहे, आणि मनात चिंतन केलं तर तेही देणार आहे. त्याला चिंतामणी म्हणतात. आपल्याला चिंतामणी मिळाला तरी काही उपयोग होणार नाही. ज्ञानेश्वरांनी सांगितलं सगळीकडे मणी पडलेले आहेत. हा घेतो, एक मणी उचलतो, चिंतन करतो, काही होत नाही. दुसरा घेतो, उचलतो, काही होत नाही. आणि 100 मणी घेतो आणि पुढे त्याच्या हातात खराच चिंतामणी येतो. हा मणी चिंता काय करतो की काय होणार यातून फेकून देतो. चिंतामणी ज्यावेळेला खरंच हातात येतो त्यावेळेला त्याच्या मनात विचार येतो आणि तो फेकून देतो. त्यांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे की मला चिंतामणी शोधायचा आहे आणि नंतर दूरपर्यंत पसरलेला सरळ रस्ता आहे. ह्याच्या मनात विचार येतो की काही मिळतच नाही मणी. आपण आंधळा माणूस कसा चालतो याचं प्रॅक्टिस करूया का. त्याच्या मनात सहज विचार येतो आणि तो असा चालायला लागतो. वाटेत चिंतामणी येऊन जातो. त्याच्या मनात तो विचार का आला, गंमत बघा. नंतर असा संपूर्ण असा मोठा गोल आहे, त्याच्यात एवढंच एक आउटलेट आहे. मग तुम्हाला इतके जन्म घेतल्यानंतर सुटकेसाठी तेवढंच आहे. त्यावेळेला नेमकं त्याला वाटतं पाठीवर खाजवा. ते आउटलेट निघून गेलं ना, पुन्हा सगळं फिरलं पाहिजे. त्यावेळेला दुसरंच काहीतरी मनात येईल आणि ती आउटलेट निघून जाईल. म्हणून मला जर ते आउटलेट पाहिजे जिथून मी सुटणार आहे, तर मनात श्वासावर आउटलेट 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 आउटलेट. याला श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम. म्हणजे शेवटचा श्वास कोणताही आला तर मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणत असेल. आय एम एव्हर रेडी टू डाय. हे लक्षात ठेवा. म्हणून विचार करूया. ऐसे ब्रह्म निरंजन कदा नव्हे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणे परी, जे ते शेषाची प्रज्ञा मंदली. हे मग मगाशी म्हटलं. शेष म्हणजे अनेक फडांचा जो नाग असतो आणि ज्याच्यावर झोपलेत कोण, शेषशाही विष्णू भगवान. आता 3 शब्द मी वापरतो. आपण इथे आल्यावर आपल्याला काही काय मिळायला लागलं लक्षात ठेवा. आपल्याला यांचा अत्यंत चांगलं असं सान्निध्य मिळालं ना महाराजांचं. फोटोत असतील, पण एवढा मोठा फोटो आपल्या कोणाच्या घरी आहे सांगा बरं. हे बघायला वानतेला जावं लागेल. इथे हा सान्निध्य आणि इथे खरंच महाराज वाटतात. अनेकांनी ज्यावेळेला पहिल्यांदा येतात त्यावेळेला दे गेट स्ट्रक, थांबतात. काय सुंदर आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. तर पहिला सान्निध्य मिळालं. सान्निध्य व्हिसिनिटी, नियरनेस. वी आर नियर दॅट शक्ती असं वाटायला लागलं. त्याच्यानंतर इथे ज्या गोष्टी संबंध. आता आपण सगळेजण नाही म्हटलं तरी गुरुबंधू किंवा सत्संग आवडणारे आहोत. आपल्यात एक संबंध निर्माण झाला. या संबंधाचा प्रत्येकाला फायदा होतो. जो सेन्सिटिव्ह आहे त्याला जास्त फायदा होतो की काय छान झालं नाही आज, आणि आता घरी गेल्यावर पुन्हा एकदा वाचूया. आपल्याला आज नामाचं महत्त्व पटलं. आता आठवलं की नाम, काही ना काहीतरी प्रेरणा आपल्याला मिळेल. एक आहे त्यातून निर्माण होतो तो संस्कार, संस्कारातून निर्माण होतो तो संकल्प, आणि मग आपण एकमेकाशी संपर्क ठेवतो. पुढची उपासना केव्हा आहे हो विचारतो. हा संपर्क आहे, एकमेकात असलेला संबंध आहे, मनावर प्रत्येकाने करून घेतलेला संस्कार आहे. त्या संस्कारातून निर्माण झालेला संकल्प आहे. मी काय करीन, किती वेळात करीन, आणि मुख्य म्हणजे सान्निध्य आहे त्यांचं. या सगळ्या गोष्टी शेषाला मिळतात कारण विष्णू तिथे आहेच ना. सान्निध्य आहे, संपर्क आहे, संबंध आहे, संस्कार आहे आणि संकल्प आहे. संकल्प काय बोलायचं नाही, हा त्याचा संकल्प आहे. आता नारद आले, काय सुंदर त्याला सत्संग आहे बघा. हा एक सांगायचा राहिला. सत्संग आहे ना. इथे आल्यानंतर नारद येतात, ऋषी येतात विष्णूकडे, हो की नाही. सत्संग केवढा आहे शेषाला. मग आता तू सांग की विष्णूंचं स्वरूप काय. तो गप्प बसतो. सगळेजण म्हणतात त्याला ऐकू येत नाही का. त्यावेळेला विष्णू भगवान म्हणतात तुम्ही प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक वेळेला
तुमचा प्रश्न त्याला कळला, त्याचं उत्तर तुम्हाला कळलं नाही. माझं स्वरूप शब्दांच्या पलीकडे आहे, तो काय बोलणार आहे सांगा बरं. माझं स्वरूप वर्णनाच्या पलीकडे आहे, तो काय वर्णन करणार आहे. आणि माझं स्वरूप कथनाच्या पलीकडे आहे, म्हणजे बियॉन्ड नॅरेशन, बियॉन्ड डिस्क्रिप्शन, बियॉन्ड वर्ड्स. हे नॅरेशन महत्त्वाचं आहे. आपण हल्ली नॅरेट करतच नाही. आम्ही बीचवर गेलो, मग तिथे सगळी भेळ वगैरे होती, तिथे सगळी केली. मला पिकनिक कशी वाटली हे मी सांगतच नाही, मी फक्त डिस्क्राईब करतो. आणि हा फार भयंकर प्रकार आहे. मी स्वतः व्यक्तच होत नाही माझ्या एक्सप्रेशनमध्ये. माझं एक्सप्रेशन सगळेजण घरी आहेच सांगणार, मग किती वाजता वाटली, काय बस पंक्चर झाली, पोचायलाच 11 वाजले, मग गेल्या गेल्या सरबत दिलं आणि नंतर विसरलं कोणीतरी, मग आम्हाला बिस्किटं दिली, मग म्हणाले खेळा, नंतर लगेचच बोलवलं, जेवायची वेळ झालेली आहे. अरे ह्याच्यात मी कुठे आलो. 15 मिनटं खेळायला मिळालं, पण ते ग्राउंड शाळेचं आहे, त्याच्यापेक्षा मोठ्या शेतात खेळायला मिळालं. आय वॉज हॅपी. उशीर झाला ना तरी आम्ही इतकी गंमत केली. अंताक्षरीत मी शेवटपर्यंत गाडी म्हणत राहिलो. सरांनी सांगितलं होतं की रस्त्यावर टाकायची नाही, बालभारती हायस्कूल. कशाला कळलं पाहिजे, या रस्त्याने तुमची पिकनिक गेली. रस्ते घाण करतात हो, ते टाकतात. कुणाच्याही डोक्यात ते झिगी टाकायची नाही. उगीच कशाला ते टाकायचे, चकचक चकमक टाकतात ना, हे आसुरी आहे. आम्ही त्यांना सूचना द्यायचो, पण त्याला काहीतरी पर्याय सांगायचो. तुला त्याच्या डोक्यावर काहीतरी टाकायचं आहे ना, मग मसाज कर की सुंदर, काय हरकत आहे. मसाज मी करणार नाही, मग डोक्यावर टाकू नकोस. या सगळ्या गोष्टी असतात. इथे मी आलो, मी हे नॅरेशन आहे. नॅरेशन आपण करत नाही. माझी काश्मीरची ट्रिप, 100 जण गेले केसरीबरोबर. तेच केसरीची बस आली, तिकडे गेलो, तिकडे उतरलो, आम्ही सगळे हे केलं, आम्हाला कंटाळलो, आम्हाला भूक लागली, आम्हाला मिळालं नाही, आम्हाला 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 उई उई उई. आय कुठे तो वर्णना. म्हणून शेष म्हणतो की मी नॅरेशनच्याही पलीकडे आहे. एखाद्या ऋषीने सांगा मला विष्णूचं स्वरूप कळलेलं आहे, सांगू शकणार नाही. विष्णूचं स्वरूप म्हणजे मौन. वर्णन करायचं असेल तर, कथन करायचं असेल तर मौन, आणि शब्द वापरायचा असेल तरीसुद्धा मौन. हेच महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलं जेथे शेषाची प्रज्ञा मंडली, म्हणजे आपण म्हणतो शतमुख स्तविता मंडली वाणी, हीच ओळ येते. शतमुख म्हणजे शेष, आणि स्तविता हे लोक सविता म्हणतात. स्तविता स्तवन करताना हा शेषाने स्तवन करायचं ठरवलं. तो म्हणतो की आता मनातल्या मनात म्हणतो आज मात्र विष्णूची आरती मी म्हणणारच, नवीन म्हणणार. सुरू झाली आरती, गप्पच बसला ना. काय करणार विष्णूची आरती? विष्णूच्या देहाची करेल. विष्णूचा देह निळा आहे, विष्णूला 4 हात आहेत, विष्णूच्या हातात, हे सगळं वर्णन झालं. विष्णूचं स्वरूप निरंजन आहे ना, निरंजनाची काय आरती करणारा? श्रुतीस मौन्य मुद्रा पडली. श्रुती म्हणजे वेद. वेदांना आत्मस्वरूप ती वस्तू वर्णन करायला सांगितलं. आता हे माईक म्हणजे वस्तू, माईकमध्ये ब्रह्म आहे, पण माईक म्हणजे ब्रह्म नाही. कॉमन सेन्स पटताना न इथे. हे स्टूल आहे, स्टूलात ब्रह्म आहे, लक्षात ठेवा. पण स्टूल म्हणजे ब्रह्म नाही. न इथे पाणी, पाण्यात ब्रह्म आहे, माझी तहान वगैरे भागवतं. पण पाणी म्हणजे ब्रह्म नाही. न इथे, न इथे, न इथे. आकाश नाही. न इथे, न इथे. नेती नेती. वेद म्हणती नेती नेती. काय कळलं तुम्हाला सांगा बरं? आणि ह्याच्या उलट रामकृष्ण म्हणतात आमची भक्ती इति इति. याच्यात भगवंत आहे. हो, याच्यात भगवंत आहे, कारण भगवंत जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे आहे. पाण्यात ब्रह्म आहे, पण ब्रह्म म्हणजे पाणी नाही. पाण्यात भगवंत आहे, पण मासा मत्स्यावतार पाण्यातच झाला ना, पाणीच भगवंत आहे. नंतर हा प्रत्येक अवतार झालेला आहे, म्हणजे सगळीकडे भगवंत आहे हे भक्ती सांगते. आणि कुठेही नाही आहे ब्रह्म हे वेद सांगतात. कुठे नाही, काल आपण बघितलं ना, काही नको, हे कसं कळणार आहे? नकारात्मक आहे, ते मी कसं समजून घेणार आहे? नाही करतात. म्हणून अवघड आहे ज्ञानमार्ग. एक उदाहरण दिलेलं आहे रामकृष्णाने, अप्रतिम उदाहरण आहे. एक मित्र आहे, गरीब आहे. त्याचा एक मित्र आहे, तो अत्यंत जवळचा मित्र आहे, श्रीमंत आहे. त्यांनी सांगितलं तुला कधी पैशाची किंवा कशाची गरज लागली कोणत्याही वेळेला माझ्याकडे ये. मी माझ्या द्वारपालाला सांगून ठेवलेलं आहे की याला मात्र कधी अडवायचं नाही. नाही तर बाकीच्यांना सांगायचं साहेब झोपलेले आहेत, तर मालक झोपलेत, धनी झोपलेत, आणि सोडायचं नाही. एका याला अत्यंत पैशाची गरज असते. आज जा, मालक झोपलेत. आता हा उन्हातून आलेला आहे आणि ह्यानी खोलीत अंधार केलेला आहे, कारण का? झोपलेला आहे तो म्हणून. आधीच आपल्याला उन्हातून आल्यानंतर अंधार येते, काही दिसत नाही. हा चाचपडत जातो, खोली आहे, खोलीचं दार लागतं. आता त्याला अंधारच आहे ना, काही दिसतच नाही. तो म्हणतो हे दार आहे, हा माझा मित्र नक्की नाही. नंतर येतो भिंत,
हा माझा मित्र नक्कीच नाही. नंतर अरे ही खिडकी आहे, हा माझा मित्र नक्कीच नाही. असा करत तो पुन्हा दारापर्यंत येतो, माझा मित्र नक्कीच नाही. नंतर तो जमिनीवर बसतो, जमीन, हा माझा मित्र नक्की नाही, मित्र नक्की नाही, मित्र नक्की नाही, न इथे न इथे न इथे. नंतर कॉट लागते त्याला, कॉटचा पाय, ही कॉट आहे, माझा मित्र नाही आहे. नंतर परत वरती नेतो, अरे हा बेड आहे, माझा मित्र नाही आहे. बेडवर ही चादर आहे, माझा मित्र नाही आहे. चादरीवर झोपलाय, तो माझा मित्र आहे. बघा, म्हणजे तिथे त्याचा शोध संपला. न इथे न इथे न इथे न इथे, आणि शेवटी त्याला मित्र भेटला. मग त्याचं काम झालं वगैरे. इथे मित्र कॉन्क्रीट आहे. ब्रह्म असं भेटतच नाही. ब्रह्माला हात लावला आणि ब्रह्मा तुला किती रुपये पाहिजे देतो, हा ब्रह्मानंद असेल कोणीतरी, तो तुम्हाला देईल नाव व्यक्तीचं. हे विचार करा, नाही मिळणार काही. नेते नेते हे इथे इथे, याच्यात परमेश्वर आहे, याच्यात परमेश्वर आहे, याच्यात परमेश्वर. आता ह्याच्यात ब्रह्म आहे नाही, हा ह्याच्यात ब्रह्म आहे, पण हा ब्रह्म नाही म्हटल्यानंतर याला लाथ मारणं किंवा पायाने सरकवणं. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला वाटतं का कधी कोणतीही गोष्ट पायाने सरकवू नका, त्याच्यात परमेश्वर आहे हो. अगदी विचार करा, खाली वाकून करा, आणि वाकून नसेल तर कुणाची तरी मदत घ्या, वागता येत नसेल तर, पण पायाने सरकवू नका. पण दगड असला तरी चालेल, अगदीच काही गरज आहे, मागून कोणीतरी येतं आहे, त्यावेळेला ती इमर्जन्सी आहे, अपवाद आहे तो. एरवी पाय कशालाही लावू नका, कारण प्रत्येकात ब्रह्म आहे आणि प्रत्येकात भगवंत आहे. भक्ती सांगते भगवंत आहेच, आणि ब्रह्म सांगतो, ज्ञान सांगतो याच्यात ब्रह्म आहे, पण हे म्हणजे ब्रह्म नाही. न इथे हा जो विचार आहे ना, सगळीकडे ते परमेश्वरी तत्व, ईश्वरी तत्व, किंवा आपला सोपा शब्द सद्गुरू. सद्गुरू पण म्हणजे बट नाही, जसं बालपण, लहानपण, तसं सद्गुरूपण हे प्रत्येकात आहे. मग मी पाय कसा लावेन सांगा बरं. प्रत्येकाची मी सेवा करेन. मग म्हणतात ना, हात जर मी उचलला तर नमस्कारासाठी, आणि पाय उचलला तर प्रदक्षिणेसाठी, लाथ मारण्यासाठी नाही किंवा चपराक मारण्यासाठी मी हात उचलणार नाही. हात उचलला तर नमस्कारासाठी. आणि पहिल्यांदा तुम्हाला त्रास होईल. मागे आपण गमतीने म्हणलं होतं ना, की बऱ्याच एका माणसाला अत्यंत सगळ्यांना गाढव म्हणायचो, आणि एकदा कोर्टात गाढव ते म्हणाले की तुम्हाला सवय आहे असं आम्हाला कळलं आहे, कारण मागे तुम्ही एकमेकात बोलताना म्हणत होतात, नाहीतर 1 दिवसाची कैद असते कोर्टात, असा अनपार्लमेंटरी शब्द वापरला तर. हा एका आपल्या गुरुकडे जातो आणि म्हणतो की मला गाढव शब्द तोंडातून गेला पाहिजे. आज मी जज्जासमोर गाढव म्हणलो. मी माझ्या वकिलाला म्हणलं होतं, पण जज्जासमोर होते ना, माय लॉर्ड गाढव. कसं वाटतं, तो माय लॉर्ड म्हणतोय आणि हा गाढव म्हणतोय. मग काय करायचं, तो म्हणतो 3 स्टेजेस आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुठली वाईट सवय तुम्हाला घालवायची आहे, तोंडातला वाईट शब्द किंवा शिवी घालवायची आहे तुम्हाला, तर 3 स्टेजेस आहेत. एक म्हणजे बोलल्या गाढव, म्हणजे काय बोललो मी, महाराज क्षमा करा. बोलल्यानंतर लगेच कळतं तुम्हाला, बरोबर. नंतर बोलताना कळतं गाढ, नाही म्हणला, बरं झालं. गाढ काय म्हणतो तुम्ही, नाही गाढ झोपतो, तू बरेच दिवस किती काम केले सगळे त्याला. आता आणखीन गा म्हणल्यानंतरच ब्रेक लागतो. तुम्ही काय म्हणलात, नाही गा ना, आनंदानं गा तुम्ही, अर्थ प्रत्येकाला आहे अगदी. आणि शेवटी मी गा म्हणायला जातो, आधीच ब्रेक लागतो. मग मी गाढवातून सुटलो, हे लक्षात ठेवा. हे गाढव व म्हणल्यानंतर ब्रेक होता. आता गाढ म्हणताना असे ब्रेक लागलेले आहेत, आणि आता गा म्हणण्यापूर्वीच ब्रेक लागलेला आहे. सो आय एम रीड ऑफ इट और आय एम आउट ऑफ इट. हे लक्षात घ्या. आपल्याला कष्ट करावे लागतील, सातत्य पाहिजे, आणि सतत स्वतःशी बोललं पाहिजे. मला ही सवय घालवायची, मला ही सवय घालवायची, ही सवय घालवायची, मला ही सवय लावायची, मला ही सवय लावायची, मला ही सवय लावायची आहे. या दोन्ही गोष्टी असतात. शिक्षकांना आम्ही उदाहरणं द्यायचो नेहमी. मॅनरिझम, लकब म्हणतात मराठीत. हा लकब शब्दही तुम्हाला कळणार नाही. मॅनरिझम म्हणजे अशी काहीतरी सवय असते. एका शिक्षकाला, चांगला शिक्षक पण खांदे उडवत बोलायचा, तर शिवाजी महाराजांचा ज्या वेळेला राज्याभिषेक, अरे शिवाजी महाराज सिंहासनावर बसले, आणि हे काय, मग त्याला आम्ही मी तर मार्जिनमध्ये लिहितो, कारण चांगलं शिकवलं त्याने, पण डिस्ट्रॅक्शन, मुलं स्कोअर ठेवायला लागली. 2दा 21 वेळा 26 वेळा, लक्ष अशा खांद्याकडे हो. ही तुमची मॅनरिझम तुमच्या शिकवण्याच्या आड येते, तर ती तुम्ही सुधारा. मग आम्ही त्यांना गोष्ट सांगायचो की पहिला जो स्पीकर जगातला तो ह्याचा ग्रीक होता, अत्यंत चांगला बोलायचा, पण खांदे उडवत बोलायचा, लोकांचं लक्ष डिस्ट्रॅक्ट व्हायचं. म्हणून त्याने अशा 2 तलवारी अगदी खांद्याला टेकतील अशा घरी लावल्या, आणि खांदा वरती केला की त्याला जखम व्हायची, रक्त व्हायला लागलं, आणि काही दिवसात त्याची ती सवय गेली.
असे कष्ट करायला पाहिजेत ना, असे प्रयोग करायला पाहिजेत. मॅनरिझम असतात. आणि कधी कधी काही नाही हो, आपण घट्ट पट्टा जरी घातलेला असता तरी पॅन्ट घसरते म्हणून प्रोफेसरना ही सवय असते, शिक्षकांना ही सवय असते. आणि म्हणून ही सवय तुमच्या परफॉर्मन्सच्या आड येते. ते मला घालवायला पाहिजे, घालवायला पाहिजे, घालवायला पाहिजे असा जप नाही करायचा. मी ती घालवणार आहे, मी ती घालवणार आहे, मी ती घालवणार, मला ते जमणार आहे, मला ते जमणार आहे, त्यासाठी महाराजांची माझ्यावर कृपा असणार आहे. हे ऑटो सजेशन अँड सेल्फ टॉक, स्वतःशी बोलायचं आणि स्वतःला सूचना द्यायची. ही साधन प्रतिष्ठा आहे, हे प्रतिष्ठापन आहे. पुढे बघूया काय सांगितलेलं आहे. आपण असं ना ते साधन ना ते देह, आपला आपण निस्संदेह. देहाशी जोडलेलं साधन तुम्ही टाळा. निस्संदेह, आम्ही नेहमीच म्हणतो ना, भीमरूपीतली सगळ्यात निरनिराळ्या ओळी सांगितलेल्या आहेत. लोकांनी इतक्या चांगल्या, आनंदे भीमदर्शने. शेवटच्या जे भीमरूपी संपते ना, की संपली की लगेच आपल्याला 11 वेळा म्हणायचे असते, भीमरूपी महारुद्रा बजरंग आनंदी भीमरूपी महारुद्रा. हे शेवटच्या 2 शब्दाकडे दुर्लक्षच होतं. एका मुलांनी सांगितलं, सर आनंदे भीमदर्शने, तिथे भीमरूपी संपते. व्हॉट अ क्लायमॅक्स. आनंद आणि भीम म्हणजे हनुमान, हनुमानाचं दर्शन, हे महत्त्वाचं आहे. दृढदेह निस्संदेह. दृढदेह तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही निस्संदेह, मनात डाऊट आहेत तर तो खरंच कधीच पैलवान होऊ शकणार नाही. एक फायनल आहे कशाची, ज्याला आपण ज्युडो म्हणतो ना, आणि ज्युडो तुम्हाला माहीत आहे ते कसे खेळतात वगैरे. तर 2 महिन्यानंतर फायनल आहे आणि 2 फायनलिस्ट आलेले आहेत. दोघांचे गुरु त्यांना शिकवत आहेत. आणि एकाला ॲक्सिडेंट होतो आणि त्याचा उजवा हात कापावा लागतो आणि तो म्हणतो की आता मी काय ज्युडो खेळणार आहे. तो म्हणतो ना सोडाच नाही, मी तुला नवीन डाव शिकवतो. आणि तो जिंकतो. मग जो दोन्ही हात ज्याला असतात त्याला विचारतात तू का हरलास. नाही, एका हाताच्या प्रतिस्पर्धेबरोबर खेळायचं मला प्रॅक्टिसच नव्हतं. त्यांनी एक हात लक्षात घेऊन डावपेच तयार केले होते, त्याला दुसरा हातच नाही, मी त्याला मागे कसा रेटणार होतो. आमचे सगळे दोन्ही हातावर डावपेच होते, तो एका हातावर होता म्हणून तो जिंकला. म्हणजे एक हात असला तरी तुम्ही ज्युडोसारखी गेम जिंकू शकता. काही अशक्य नाही माणसाला. मन समर्थ पाहिजे, मनाची साथ पाहिजे. आणि मनाची साथ म्हणजे मेंदूची साथ आहे, बुद्धीची साथ आहे. मला पटलं पाहिजे की हे माझं चुकतं आहे, मी दुसऱ्याकडे कबूल करणार नाही माझी चूक झाली. पण महाराजांसमोर एकांतात कबूल करायला काय हरकत आहे. महाराज अजूनही त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष माझ्या मनातला जात नाही. महाराज मला मदत करा, त्याचं कल्याण करा, त्याचं कल्याण करा ही प्रार्थनाही आवश्यक आहे. आणि हेल्प मी टू गेट रीड ऑफ दिस जेलसी अबाउट दॅट पर्सन. प्रार्थनाही पाहिजे आणि त्याच्या कल्याणाची प्रार्थना करा आणि आपल्यासाठी महाराजांच्याकडे मागा. हे मग बघा आपण सुटतो की नाही त्यातून, नक्की. पण आपण नाहीतर जेलसी करत राहतो, आपली शक्ती कमी होते हो. एक 5 मिनटं जर रागवलो तो किती रक्त आटतं, आपण किती रक्त आटवणार आहात. अक्षरशः रक्त आटतं, शिरा ताणतात, टेम्परेचर वाढतं, पल्स रेट वाढतो, रागवल्यानंतर कानशिलं लाल होतात वगैरे वगैरे होतंच. म्हणून एक 5 मिनटं रागवलं तर केवढी शक्ती जाते आपल्याला. रक्त जेवढं कन्झ्युम होतं रागात ते तयार व्हायला काही तास लागतात नंतर. म्हणून बघा आपण नाते साधन नाते देह, आपला आपण निस्संदेह. देहीचं असून विदेह स्थिती ऐसे. देहात असून विदेह म्हणजे देहभान हरपणं. आणि ते तेव्हाच जमेल, कॉन्सन्ट्रेशन असेल त्यावेळेला. देहभान हरपलं पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंटली ते माझ्या मनात असलं पाहिजे. ध्येय असेल ना तर देह विसरला जातो. ध्येयच जर जीवनाला नाही आहे. एक ज्यावेळेला KBC नवीन होता ना कार्यक्रम, कौन बनेगा करोडपती, त्यावेळेला मुलंसुद्धा असे तयार करायचे. एकदा एका शिक्षकाच्या वर्गात ही कोपऱ्यातली कळंगूटची गोष्ट आहे, 4 मुलं गडबड करत होती. ते काय गडबड करतायत, उभं राहा, सांगा काय कराय. अशा वेळेला मुलांची एकी असते ना, आम्ही काही गडबड करत नव्हतो, हे उगीच हसत होतात तुम्ही, काय करत होतात. मग तुम्ही एक जण त्यातला सांगतो, आम्ही KBCची प्रश्नावली तयार करत होतो. कळंगूटचा पहिला पोदेर कोण, कल्पना का, त्याला पोदेर. नंतर शेजारी कांदोळी आहे, कांदोळीचा पहिला रेनेर कोण, अशी आम्ही कल्पना करत होतो. ABCD. मग थॉमस लुईस काहीतरी नाव द्यायची 4. कुठला पोदेर आहे पहिला कोणाला माहीत आहे, बरोबर. हे ते करत होते. एक तर इट इज अ रिफ्लेक्शन ऑन द टीचिंग ऑफ टीचर.
ती टीचर मला नंतर येऊन सांगते, मी इतके रागवले होते त्याने ते सांगितल्यानंतर मी हसायला लागले. आणि करा हा, पण पहिला टीचर कोण हा विचार करू नका, कारण तुमच्या डोक्यात तो विचार येणारच नाही. रेंदेर पोदेर तिथेच तुम्ही रमा. पण एक लक्षात ठेवा, मला विचारल्यानंतर मी म्हटलं मी पहिला विचार केला असता की माझ्या पिरियडला मी शिकवत असताना ते रेंदेर कोण पोदेर कोण म्हणतात, इजंट इट माय इन्सल्ट ऑफ माय टीचिंग. मी माझं टीचिंग इम्प्रूव्ह करेन. हा शिक्षकाला असलेला धडा आहे. इतकं चांगलं शिकवेन की सगळेजण माझ्याकडे बघत राहतील. तर फार महत्त्वाचं आहे. याच्यासाठी तुम्हाला सांगतो, सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे, सद्गुरूंना शरणागती आवश्यक आहे, सद्गुरूंनी आत व्यक्त होणं आवश्यक आहे. सद्गुरूच म्हणतात. एक अशी प्रार्थना जर केली, आपल्याला जर बोलायचं आहे, महत्त्व माझ्या तोंडातून बाहेर पडणारा उद्गार, त्या उद्गाराचा उच्चार, त्या उच्चाराचा असलेला भाव, त्या भावाचा असलेला अर्थ तुम्हीच असणार महाराज. मला कशाला चिंता, तुम्ही आत राहून बोलणार आहात. ते उद्गार जो आहे ना, आणि त्याचा जो उच्चार आहे, त्या उच्चारात जो भावार्थ दडलेला आहे, तो महाराज तुमचा आहे. हा माईक आहे तसा मी आहे. अत्यंत निश्चिंत तुम्ही बोला. खरंच तुम्हाला सांगतो की तिने असा प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देऊ. काल मला एक जण येऊन विचारत होता, त्याला आता मुलगी बघायला जायचं आहे. हा प्रसंग जरा उशिराच आला त्याच्या जीवनात, नर्वस झालेला होता तो. मी त्याला काय विचारू म्हटलं, काही विचारू नका. पहिल्यांदा गप्प बसल्यानंतर तीच बोलेल तुमच्याशी, आणि तोपर्यंत तुम्ही बोलूच नका. कारण असा प्रश्न पडला आहे. पण त्यांनी मला जर स्मार्ट प्रश्न विचारले तर तू स्मार्टर आन्सर दे. तर हा काय प्रश्न आहे काय, हे किती सुंदर उत्तर आहे, मला येत नाही उत्तर, हा काय प्रश्न आहे काय, असं म्हणायचं. हो असं चालतं ना, असंच चालतं म्हणलं. ती तुम्हाला भयंकर प्रश्न विचारू शकते वगैरे वगैरे. जाऊ दे. लोक म्हणती हा साधक, हेच त्याला लज्जा वाटे एक. मी सिद्ध झालो आहे, पण लोक मला साधक म्हणतात. हा माझा अपमान नाही का? इथेच तुझं मडकं कच्चं आहे. नामदेवाची गोष्ट माहीत आहे ना तुम्हाला, की मुक्ताई सगळे बघतायत कुठलं मडकं कच्चं आहे, हे पक्कं आहे, हे पक्कं आहे. नामदेवाचं कच्चं आहे म्हणते. त्याला राग येतो. अरे नामदेव आहे मी, माझा देव नैवेद्य खातो, मी साक्षात विठ्ठल डोलतो माझ्या कीर्तनात, आणि तू मडकं कच्चं म्हणते. कधी न हसणारे निवृत्तीनाथ हसतात. तुम्ही हसलात. नामदेव विचारतो, अरे ती बिचारी म्हणली, तू सिद्ध केलंस की तुझं मडकं कच्चं आहे. अरे हे 10-12 वर्षाची मुलगी कच्चं मडकं, हां आहे कच्चं ना, मग आता सांग बरं पक्कं कसं करायचं. हां ते गौरवाला विचारा, गौरा कुंभार तो मडकं पक्कं करणार आहे. ती मुलगी मुक्ताईने नक्की उत्तर. पण हा प्रचंड रागवला. म्हटलं माझं चुकलंच नाही. हो मग आता काय करू, गुरु शोध. ज्ञानेश्वर म्हणतात मी गुरु नाही, निवृत्त मी गुरु नाही, सरळ जा आणि तुला तुझा गुरु भेटेल. विसोबा खेचरे त्याचे गुरु. ही गोष्ट आपण बघितलेली आहे, पण लक्षात ठेवा. म्हणून नाते साधन नाते देह, आपला आपण निस्संदेह देहीचं असून विदेह स्थिती ऐसे, अशी त्याची अवस्था आहे. लोक म्हणते हा साधक, त्याला ते डिमोशन वाटतं. मी सिद्ध आहे, माझी अवस्था केवढी देही असून विदेही, मी त्या परब्रह्माशी एकरूप झालेलो आहे, आणि तुम्ही मला साधक काय म्हणता. म्हणजे तुला अजून ब्रह्म कळलेलंच नाही आहे. राग कसा आला तुला अपमान कसा झाला तुझा. मान अपमानाच्या पलीकडे गेला पाहिजे असतो. हेची लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्मादिके ठाऊक नाही. ब्रह्मदेव सुद्धा तपश्चर्या करतो. तुम्हाला एक वाक्य सांगू, ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यातलं, सगळ्या योग ज्याच्यापासून सुरू झाले तो महेश म्हणजे शंकर, या मार्गाचा अजून कापडी म्हणजे प्रवासी. योग त्याच्यापासून निर्माण झाले, तो परब्रह्म शंकर आहे. आता आपल्याला जो शंकर पार्वती गणेश वगैरे कैलास जे दिसतं ना, तो या मार्गावर अजून चालतोय, तो आपल्या खूप पुढे आहे. पण आपला त्याचा मार्ग एकच आहे. तो जर शंकर अजून जर तपश्चर्या करतो, रामदास कितीदा विचारतात, शंकर रामनाम घेतो तर तू किंकर का नाही घेत, तू का नाही घेत. शंकर रामनाम घेतो, त्याला रामनाम अजून घ्यावं लागतं. तो शंकर हा पार्वतीचा नवरा आहे. तो शंकर आदिशंकर नाही आहे, परमशंकर नाही आहे. म्हणून विचार करा की इथे काय सांगितलेलं आहे. लोक म्हणती हा साधक हेची लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. अभ्यास करावा कवण. आता शेवट आलेला आहे. अभ्यास करावा कवण. आता तुम्ही म्हणताय आम्हाला पटलं, त्याच्यासाठी अभ्यास काय करायचा, साधन कोणतं वापरायचं. ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. आता शेवटचे जे समास आहेत ते सोपे आहेत, इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे श्रवण कसं करावं आणि श्रवण कशाचं करावं. कशाचं करावं हे श्रवणाच्या समासात सांगितले. इथे सुद्धा भरपूर दिलं. हे ऐका, ते ऐका, ते ऐका, ते ऐका, हे सगळं ऐका, सगळे ऐकतच जावे.
ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयसे. निश्चितपणे समज श्रवण हे कारण श्रवण किती बेसिक आहे हो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये श्रवण नसलं तर त्याला कळणार आहे, मेडिकल कॉलेजमध्ये श्रवण नसलं तर त्याला कळणार आहे, गायक शिकवतोय श्रवण नाही आहे त्याला कळणार आहे. एका प्रख्यात गायकाला काही कारणाने बहिरत्व आलं होतं, तो गाणंच त्याला येत नाही. तो म्हणतो मी पहिल्यांदा ऐकलं पाहिजे ना माझा स्वर, आणि मग त्याच्या वर मला गातात त्यांचं गाणं बंद होतं, आणि नंतर त्यांनी खूप उपचार वगैरे केले, मग त्यांना थोडं ऐकू यायला लागलं, मग त्यांनी गाणं सुरू केलं. म्हणजे गाणं आहे ना ते ऐकण्यावर अवलंबून आहे. लहान मुलं प्रश्न विचारतात की तुमचं नाक कापून टाकलं तर काय होईल, मला दिसणार नाही. आपण म्हणायचं हे नाक कापून टाकल्यावर काय होणार, मी मरेन. नाही, ते भोकं उरतील ना 2 बुराक, त्यातून श्वास घेता येईल. नाक हे बाहेरचं आहे. मुलांची उत्तर आहे. पण तुम्हाला दिसणार नाही. का दिसणार नाही? चष्माच ठेवता येणार नाही. नाक नाही तर चष्मा कुठे ठेवणार? हे पीजे म्हणतात ना, हे लहान मुलांचं चिंतन असतं. आणि आपण त्यावेळेला काहीच येत नाही, आपण परम गाढव आहोत असं त्यांना इतकं बरं वाटतं. आपल्याला उत्तर माहीत असलं तरी सांगू नये. ते त्याच्यामागे त्यांचं थिंकिंग असतं, त्यांचं लॉजिक असतं, ते शिकलं पाहिजे. म्हणून म्हणतात श्रवण केल्याशिवाय काहीच शिकता येणार. सासू स्वयंपाक शिकवते सुनेला की तुमच्याकडचं निराळ होता तर आमच्याकडचा स्वयंपाक श्रवण पाहिजे ना. सासूबाई मी तुमचं काही ऐकणार नाही, शिकवा. शिकवा दगड, काही ऐकणार नाही तुमचं. अरे श्रवण बेसिक आहे. श्रवणाशिवाय अगदी मोठ्या मोठ्या परीक्षेचंही ज्ञान होणार नाही आहे. आणि आत्ता जे श्रवण आहे ना तेच शेवटी श्रवण आहे. श्रवण कुठे बदललं? ज्ञानाची पातळी बदलली. काय सांगितलं ते बदललं. सांगताना ऐक, आ ई हे सांगताना जे होतं तेव्हा आता आपण बघूया आपण पुढचं हायर लेवल झालं. श्रवण तेच राहिलं ना. म्हणून श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन या 4 गोष्टी सांगितल्या. पुढे बघूया. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाचे. खरंच ऐकल्याशिवाय नाही हो कळत. आपण मोठ्या वक्त्याला ऐकल्यानंतर काय ज्ञान आहे आपल्याला काहीच येत नाही. शंकराचार्यांची अशी स्तुती करायला लागल्यानंतर त्यांनी काय गंमत केली होती. नर्मदेच्या काठी प्रसंग चाललेला आहे. काय गुरुदेव तुमचं ज्ञान. त्यावेळेला त्यांनी आपला जो दंड होता ना, असा असतं ना महाराजांच्या इकडे दंड आहे ना उजवा हात ठेवलेला, तो नर्मदेच्या पाण्यात बुडवला आणि वरती काढला. याच्या तळाला किती पाणी लागलेलं आहे, 2-3 थेंब लागलेलं होतं. तेवढंच माझं ज्ञान आहे. ही तर नदी आहे, ती पुढे समुद्र, सागर, महासागर, ते ज्ञानाचा महासागर आहे. त्यातले 4 थेंब मला मिळाले तर तुम्ही एवढं कौतुक करता माझं. मिळवा ना ते ज्ञान. इतका ज्ञान आहे, पण श्रवणाशिवाय ज्ञान नाही. पुढे श्रवण आवरे मन, मन आवरण्याची साधनं ऐकल्याशिवाय का तुम्ही करणार आहात? सांगायला पाहिजे ना. आता मन ताऱ्यासारखे, मन वाऱ्यासारखे, मन पाऱ्यासारखे. ऐकायला बरं वाटलं, तारे वारे पारा. पारा म्हणजे काय? मर्करी. पारा खाली पडला ना तुम्ही उचलायचा प्रयत्न करा, येतच नाही. अगदी तुम्हाला वाटतं हाताला आलेलं आहे पण उचलता येत नाही. तसं मन आहे. यू कॅनॉट माइंड युअर ओन माइंड. एवढी शक्ती लागते त्याला. वाड्यासारखं एवढं गतिमान आहे की ते स्थिरच नाही आहे. आणि इतकं चंचल आहे की तुम्हाला जर सांगितलं 1 मिनिट याच्यावर विचार करा, नाही करताय. 3 मिनटं सांगितलं ना तर 1 मिनिट विचार करेल आणि नंतर तुमचं चित्त जाईल. 1 मिनिट विचार करायला सांगितल्यानंतर अर्ध्या मिनिटानंतर ते जाईल. बऱ्याच वेळेला 300 रन्स काढायचे आहेत तर 295 कडून आपण मॅच हरतो. 150 असेल तर 145 काढतो. अरे तिथे 295 काढलेत ना याच ग्राउंडवर आत्ता. मग आपलं असं असतं कुठेतरी वारा निघून जातो. इतकं चंचलत्व असतं. आणि ताऱ्यासारखं, तारा दुरून आपल्याला लहान दिसतो पण प्रत्यक्षात तो केवढा मोठा असतो. तसं आपलं मन आहे. आपलं मन आपल्याला क्षुद्र वाटतं पण ते केवढं महान आहे. आपलं मन केवढं विशाल आहे, केवढं विशाल होऊ शकतं हे कळलं पाहिजे. म्हणून श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे, श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानासी, श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंतासी. मागे म्हणजे नॉट बिहाइंड, मागतं. नाहीतर मन काहीही मागतं, हे मागतं ते मागतं. पण व्यवस्थित श्रवण केलंस. एक तुम्हाला सांगतो, देव जरी मज कधी भेटला, सुंदर गाणं आहे मोलकरीण या चित्रपटातलं, अप्रतिम गाणं आहे. देव जरी मज कधी भेटला, काय हवे ते माग म्हणाला. मग मी काय म्हणेन माझं आयुष्य दे मम बाळाला. काय त्याला कॅन्सर झालाय, त्यांनी घरी सांगितलेलं नाही.
आणि लवकर मरणं बरं, नाही तर त्या वेदना त्याला सहन होणार नाही आणि देवाला प्रार्थना करते माझं आयुष्य त्याला दे, त्यापेक्षा त्याचे सगळी दुःख मला दे, त्याच्या सगळ्या वेदना मला दे, हे मागितलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. म्हणून प्रार्थना महाराजांनी सांगितलं तुमचं वाक्य पाठ करून ठेवा, पण देव आला ना भगवंत की त्याची माया बरोबर येते. जसं आपल्याला तेल दे गए असं म्हणून दुपारी आला, जा ही काय तेल मागायची वेळ आहे का, आणि गेल्यानंतर आठवतं अरे हा अश्वत्थामा नसेल ना. बघा पारायण संपलं आणि कोणीतरी मागायला आला, हे अजून नैवेद्य झाला नाही, जा पुढे, तो निघून जातो. आणि पारायणात आत्ता तुम्ही वाचलेत ना बाबा की साईबाबा भिकाऱ्याचं रूप घेऊन आले, तो भिकारी ना अरे शोध शोध त्याला, तो गेला निघून, भिकारी गेला. ही भगवंताबरोबर माया येते, ती अशी येते, फसवते ती आपल्याला. आणि म्हणून सांगितलं की ज्या ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट भगवंताकडे मागाल, वाक्य पाठ करून ठेवा, मला काही नको तूच हवास. हे किती बुद्धिमान वाक्य आहे, लक्षात ठेवा. मला काही नको तूच हवास म्हणल्यानंतर त्याचं सगळं माझं झालं. हे सांगताना ते व्यंकटेश स्तोत्रातला तो देवीदास काय म्हणतो माहिती आहे ना, तुम्हाला सगळं मिळेल, लक्ष्मी मिळणार नाही, त्याची पैसा भरपूर मिळेल, पण तो आपली शक्ती लक्ष्मी तुम्हाला देणार नाही. बाकी सगळी गमतीचा प्रकार आहे, तुझं सगळं ते माझं, तुझं राज्य माझं, तुझं हे माझं, हे मागा, मला काही नको तूच पाहिजेस. आणि मग भगवंता म्हणतो ह्या सगळ्यात चांगला फायदा आहे. काल सांगत होतो ना, नारद म्हणतात प्रल्हादाला की मी आत्ता ध्रुवाकडून आलो, ध्रुवानी मला तुझ्यासाठी निरोप दिला आहे की तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहे, तुला जे कळलं ते मला कळलं नाही. मी काय मागितलं, अढळपद, आणि अढळपद देवाने विचारलं सुद्धा, तथाच तू म्हणला. अढळपद म्हणजे भगवंतापेक्षा निराळं, हो की नाही. भगवंत अढळ आहे, ती त्याची क्वालिटी आहे, पण तू भगवंतापेक्षा निराळं मागितलंस. प्रल्हादाने काय मागितलं, मला काही नको, नाही मला काही मागायची बुद्धीच नको, मला काही पाहिजे तर तूच दे आणि मला दे, इतरांनाही दे, हे मागितलं. ते मागायला शिका. हे वाक्य पाठ असेल, पण देव खरंच आला तर तुम्ही दुसरंच काहीतरी, जरा चांगली गाडी येऊ दे. या लहान गाडीत मुलं बसत नाही. तो हल्ली तुम्हाला खरंच सांगतो, बाबा गाडी इकडे थांबवा, आपली वॅगनार इतकी जुनी झालेली आहे, इकडे थांबवा गाडी. मुलांच्या गाड्या पॉश आहेत आणि त्यांच्यामुळे गाडी घेतो, आणि गाडी घेतल्याचं कर्ज करतो, आणि कर्जामुळे वणवण फिरत राहतो अश्वत्थाम्यासारखं. मुलांना गप्प बसवलं पाहिजे, गाडी पाहिजे तर त्यांच्या घरी जाऊन राहा. नाही, माझा बाबू, माझी बाय, माझा शब्द अंडरलाईन करतो, बाबू बायमध्ये मला किंमत नाही आहे, मला माझा बाबू, हां. आणि म्हणून त्याच्यासाठी वाटेल ते करीन, कर्ज करतात. अक्षरशः मला कधी कधी वाईट वाटतो, त्यांना मदत करावीशी वाटते, पण त्यांची ₹1,00,000 गरज असते, ₹2,00,000 गरज असते. आणि काय करणार आपण सांगा बरं, आपल्याकडे कुठे तेवढे पैसे. मग त्यांना महाराजांचं सांगितलं तर खूप त्यांना त्रास, म्हणजे एवढा त्रास असतो. हे रमी वगैरे मुळे अशी कर्ज झालेली आहेत. आपण कधीच करत नाही, पण चुकून आपला हात लागेल, मला ती भीती असते. म्हणून मी बटन बोट धरतो मेसेज करताना, आणि ते चिकटवतच नाही, म्हणून मेसेज कोणाला करत नाही. करणार काय, कारण चुकून दुसरीकडे जर बोट लागलं, आणि सेन्सिटिव्ह आहे, त्यांना हीट पुरते हो, त्यांना प्रत्यक्ष स्पर्श नको. मला कायम हे टेन्शन असतं की मी त्यांना चांगलं लिहायला जाईन आणि काहीतरी वाईट लिहिलं जाईल. असू दे. इथे काय आहे की श्रवणामुळे सगळं होतं, कार्यसिद्धी होते. श्रवणे लागे समाधी, श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानासी, श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भव नदीचा प्रवाही तरणो पाव. भव नदी तारून जायचे, म्हणजे या भव नदीत, भवसागरात आनंदात राहायचं. तारून जायचं म्हणजे काय, आनंदात राहायचं. ही लाट आली पण मी त्याच्यावर तरंगतोय, हा दगड आला पण मी चुकवला आहे, हा भोवरा आला, मी एकदा फिरलो महाराज म्हणून बाहेर आलो, अशी तारण करायचं नाही. भव नदी, भव म्हणजे संसार, आणि भव म्हणजे बिकमिंग. हा काय सुंदर अर्थ आहे. भव कसा शब्द बनवला आहे सांगा बरं. भव म्हणजे प्रपंच, भव नदी, भव सागर, बिकमिंग बिकमिंग बिकमिंग. आपण आत्ता म्हणतो ना की काल आपला हा बिकमिंग 7वा सुरू झाला, बिकमिंग. आता थांबणार, माझ्या आज जे राहील दॅट इज बीइंग. बीइंग इज अनचेंजिंग अँड बिकमिंग इज चेंजिंग. या देहाच्या पातळीवर सगळं चेंजेस होते घेऊ. एका दिवसांनी म्हातारा झालो, काही तास निघून गेले, ऑक्टोबर महिना संपत आला, बिकमिंग बिकमिंग बिकमिंग. बीइंग इज इम्पॉर्टंट. आणि बीइंग म्हणजे मी स्थिर आहे. महाराजांनी उदाहरण दिले, गाडी काशीला जाते ना, गाडीला जाऊ दे ना काशीला, तू जागा मिळाली तू आरामात बस, बिलकुल न हलता गाडी तुला काशीला घेऊन जाईल. तू हलू नकोस. न हलणं ही स्थिती आहे, आणि गाडीची गती आहे ती तुला मिळणारच आहे. आपण सगळेजण पृथ्वीवर आहोत, म्हणजे आपण नथिंग इज स्टेशनरी ऑन दिस प्लॅनेट. काय स्थिर आहे सांगा बरं, नाहीच आहे.
म्हणून आपण सगळेजण जगानन आहोत. आपलं तोंड जगाकडे आहे, गजानन व्हायला पाहिजे, आत वळायला पाहिजे. काहीतरी स्थिर आहे माझ्यात आणि ते म्हणजे ध्यान, ते म्हणजे अनुसंधान, ते म्हणजे नाम आणि ते म्हणजे गुरुची असलेली शरणागती. ते जर जमलं ना तर बाकी खरंच आनंद आहे हो. कुठल्याही प्रवासाला जाऊ नका. अगदी आपण म्हणतो ना महाराज तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे. आता आम्ही आणखीन 2 स्टेप्समध्ये घातलेले आहेत. तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. खूप बरं वाटतं बघा. हे वाक्य जरी तुम्ही सकाळी म्हणलात महाराजांच्या फोटोकडे बघून, आत तिसऱ्यांदा म्हणताना आपण महाराजांच्यात एंटर केलेलं आहे. जसं क्लिक करून तुम्ही एंटर युअर कम्प्युटर और लॅपटॉप, महाराजांच्या आतच. तुमच्याकडून म्हटल्यानंतर पायाकडे बघायचं. तुमच्या थ्रू, मधून म्हटलं की नाभीपासून छातीपर्यंत. तुमच्याकडे म्हटल्यानंतर तिथून कंठापर्यंत, कडे जवळ. तुमच्या जवळ म्हणजे डोळ्यांच्या जवळ, तुमच्या दृष्टीजवळ. आणि तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. खरंच तुम्हाला सांगतो, हे आपल्या प्रेयर्स आपण डिव्हाइस करायचे आहेत, आपण डेव्हलप करायचे आहेत. हे कुठेही प्रेयर नाही आहे. महाराज सुचवतात महाराजांच्याकडे बघताना की बरं झालं ना तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्या आत. इथून पुण्याला निघायचं, इथून काशीला जायचं, इथून नागपूरला जायचं. तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्या आत. आत्ता गाडीत बसलो तुमच्यामधून, आता उतरलो विमानातून तुमच्यामधून, तिकडे उतरलो तुमच्यामधून, मधून मधून मधून. आणि थांबल्यावर तुमच्याकडे, तुमच्याकडे, तुमच्याकडे. निघालो तो तुमच्याकडून, तुमच्याकडून, तुमच्याकडून. सगळीकडे महाराज आहेत. याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर हा मंत्र आहे. श्रीराम जयराम जय जयराम म्हणला तरी, विसरला तरी चालेल. महाराज आत्ता मी बसलोय ना तिथे तुम्ही आहात. महाराज आत्ता मी पाणी पितो ना तिथे तुम्ही आहात. महाराज आत्ता मी जे बघतोय ना तिथे तुम्ही आहात. हेच अनुसंधान आहे. महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जे दिसतंय ना ते सगळा महाराजांचा प्रभाव आहे. हे महत्त्वाचं आहे. पुढे बघा, श्रवणे घडे उपरती. बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता. श्रवणे विण तत्वता कार्य न चाले. श्रवणाशिवाय कार्य चालणार नाही. तुम्ही म्हणाल बहिरे असतात ते, त्यांचीसुद्धा लँग्वेज असते ना. मग ती लँग्वेजसह ते ऐकतात आणि मनातल्या मनात बोलल्याशिवाय आपण कुठलीही कृती करत नाही. मनातल्या मनात. आता उठा म्हणल्यानंतर आपण उठतो. आता गप्पा किती झाल्या, आता मोबाईल किती आहे, आतून तुम्हाला सांगितल्याशिवाय तुमचा मोबाईल थांबणार नाही. हे आतून बोलणं आहे ना, ती इन्स्पिरेशन ऑफ सद्गुरू. आणि आतून चांगलं बोलायला लागलो की चांगलं असतं. म्हणून सांगितलेलं आहे श्रवणा ऐसे सार नाही. आणि सार देते त्या शक्तीला सारदा म्हणतात. सार किंवा शार म्हणजे इसेन्स. आपण सार तयार करतो ना, सूप वगैरे करतो, ते सार आहे, इसेन्स आहे तो. शारदा देणारी जी शक्ती आहे ती शारदा. आणि तिचा उत्सव आहे. काल कोजागिरी केली, आजही कदाचित पूर्ण. ती शारदा उत्सव आहे, तो शारदेचा उत्सव आहे. श्रवणास न घडे साम्यता. श्रवणासारखं कुठलंही साधन नाही. श्रवणे विण तत्वता कार्य न चाले. श्रवणे घडे उपरती. बद्धाचे मुमुक्षु होती, मुमुक्षुचे साधक होती, नेमेसी चालती. नियमाने तुम्ही श्रवण केलं तर तुम्ही पहिल्यांदा बद्ध बांधलेले असाल संसाराला तर सुटाल आणि मुमुक्ष व्हाल. मुमुक्ष म्हणजे सुटण्याची इच्छा. नंतर साधन करायला पाहिजे, तुम्ही साधक व्हाल. आणि एकदा साधक अशी अवस्था आली की आता तुम्ही यू फील फ्री, यू आर लिबरेटेड. मग ती अवस्था आहे ना, त्यावेळेला तुम्ही मुक्त झालेले आहात. पण प्रत्येक ही गोष्ट श्रवणातून होणार आहे. श्रवणात डूज अँड डोंट्स सांगितले जातात. आता या 10 कमांडमेंट्स आहेत ना बायबलमध्ये दिलेला, त्याच्या दाऊ शॅल्ट नॉट हे नकारात्मक सांगितलेलं आहे. म्हणजे दाऊ शॅल्ट नॉट हेट युअर नेबर असं जर असेल, तू प्रेम कर, हे सांगणं पॉझिटिव्ह आहे. पण आपण प्रेम सांगूनही करणार नाही आहोत, म्हणून हेट करू नको हे सांगावं लागलं. लवकर उठ हे सांगायला किती बरं वाटतं. 4 वाजता उठा किती बरं वाटतं. उशिरा उठू नका, हे ऐकलं जातं. 4 वाजता उठा, कोण ऐकणार आहे हो. म्हणून ते दाऊ शॅल्ट नॉट, यू शुड नॉट, यू शुड नॉट, यू शुड नॉट असं सांगितलेलं आहे. नकारात्मक सांगितलेलं आहे, ते जास्त प्रभावी होतं. पुढे श्रवणे घडे नेमेसे. साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध. हे तो आहे प्रसिद्ध सकाळाशी ठाऊके. सिद्ध झाला म्हणजे प्रबोध, आणि प्रबोध म्हणजे गुरुचा बोध. हाची सुबोध गुरूंचा, हाची प्रबोध गुरूंचा. सुबोध म्हणजे सोपा आहे आणि प्रबोध म्हणजे प्रकट ज्ञान आहे. ते महाराजांचं ज्ञानच आहे. ते 13 जे श्लोक आहे, हाची सुबोध गुरूंचा अप्रतिम आहे. तस्मात श्रवण करावे. तस्मात म्हणजे देअरफॉर. श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे संसार सागरी. सेविलेच सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. पुन्हा पुन्हा करताना रोज
रोज जेवता, सुटकात जेवत नाही असं आहे का? नाही. हल्ली सुटकात आंघोळी करतो आपण, कारण आंघोळ करावी लागते, आपल्याला सवय झालेली आहे. या सगळ्या गोष्टी करायच्या, देवाची पूजा का नाही करायची? तुम्ही खाता, देवाला का उपाशी ठेवता? असा प्रश्न रामदासांनी विचारला आहे. तू 3ऱ्या दिवसानंतर जातोस नोकरीवर, किती रजा घ्यायची, तिथे साहिवासी लोटांगण घाली, हो की नाही? मग घरी आल्यानंतर देवाला घंटा नाही वाजवत, देवाची आरती नाही करत, हे कसलं सुतक? हे नाही आहे, आध्यात्मिक सुतकच नाही आहे. सुतकाच्या काळात जास्तीत जास्त वाचन करा, श्रवण करा, निदान नाम घ्यायला तरी काय हरकत आहे? सुतक म्हणजे यू आर अवे फ्रॉम सोसायटी, सोसायटी इज अवे फ्रॉम यू. ही संधी आहे, संकट नाही आहे. मग संधी आहे तर जास्तीत जास्त नाम घेऊया, वाचन चिंतन करूया. जे लिहायचं ठरवतं या 10 दिवसात लिहूया. नाही आपण बरं झालं, बरं आजोबा गेले हे बरं झालं नाही, 10 दिवस पूजा करावी लागणार नाही. किंवा बाहेरून भटजी बोलवतात, अरे इतकं कशाला, करा पूजा. हां, ओली पूजा करू नका, त्यातल्या त्यात सांगतो म्हणून तुम्हाला सांगतो, ओली पूजा करू नका, पंचारती लावू नका, उजवातला काय हरकत आहे हो? सगळीकडे सुगंध पसरलेला आहे. आपण मार्ग काढला पाहिजे. आपल्याला नको आहे, तुम्हाला खरं सांगतो, आपल्या अंतर्मनात आपल्याला सुतकात पूजा नको आहे. आणि मग आपण चालीरीती, कुळरीती, परंपरा, जणू सगळ्या चालीरीती आपण पाळतो, सगळ्या परंपरा आपण पाळतो. काही पाळत नाही, सोयीस्कर आहे ते पाळतो. आताच मला सुतकात हे करायचं नाही पाहिजे. ही सायकोलॉजी लक्षात घ्या. नामाचे मानसशास्त्र नावाचं पुस्तक आहे. त्या मला जी नको आहे ती जर बाहेर कुठल्या तरी प्रसंगात मला मिळाली, म्हणजे आपण म्हणत नाही परत परत सुतक यावं म्हणून. तो एक साहेब होता ना, श्राद्ध होतं, वडिलांनी लिहिलं श्राद्ध. साहेबांनी सांगितलं मी तुला रजा देतो, राईट द ट्रू रिझन. त्यांनी लिहिलं वडिलांचं श्राद्ध वगैरे. आणि परत येताना श्राद्धाला वडिलांना श्रीखंड आवडायचं म्हणून केलेलं होतं. त्याला साहेबाला दिलं. साहेबाला ते इतकं आवडलं. दुसऱ्या आठवड्यात, व्हेन इज युअर फादर्स नेक्स्ट श्राद्ध. कल्पना आहे, हा जो श्राद्ध आहे ना, असं आपलं आहे. मग आता साहेबाची रजा पाहिजे असेल तर परत परत श्रीखंड द्यायला काय हरकत आहे? श्राद्ध करू नका वडिलांचं. हे सगळ्या गमती आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण. खरं जिथे नित्य श्रवण नाही ना, जाऊ नका त्या घरात. आणि जिथे नित्य श्रवण आहे ना, त्या घरातला प्रसाद मागून घ्या, त्या घरात जा तुम्ही. आज सर आले, वहिनी आज मी नाश्त्याला आलेलो आहे, म्हणा वहिनींना आवडेल ते. आता हे असले संबंधच गेलेले आहेत. नाश्त्याला येऊ, नक्की येऊ. त्यावेळेला म्हणे, आपण गमतीनं म्हणतो, उपास असेल तर नक्की या, आणि तो जर निर्जली असेल तर याच. याला काय अर्थ आहे? येऊ, नक्की येऊ. अहो केव्हाही या, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, इच्छा भोजन घालते. हे वातावरण गेलेलं आहे. पण काही आपण टिकूया ना आपल्या बाबतीत. पुढे बघा, तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नमे तरावे संसार सागरी. भवसागर सेविलेच सेवावे, अन्न घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. आपण हे नंतरचे 2 समास वाचूया. पुढच्या वेळेला परत ह्या वेळेला जास्त सांगावं लागलं. मी हे जास्त का सांगितलं? हा अत्यंत अवघड विषय हो, जड विषय आहे. आणि त्याला जड मी बनवला तर जड व्हाल तुम्ही, झोपायला लागाल. म्हणून मी मधून पंक्चर करत होतो. सगळे झालं, ठीक आहे. आता हे वाचूया फक्त. परत श्रवण निरूपण. आता श्रवण कैसे करावे तेही सांगितलेलं अवघे. श्रोता अवधान द्यावे एकचित्ते, जेथे संशय तुटते होये आशंका निवृत्ती. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. दासबोध ज्ञानेश्वर हे अद्वैत ग्रंथ आहे, हे अगदी लक्षात ठेवा. ते ग्रंथ परत परत श्रवण करावेत. प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे, पाणी पाण वाटे जैसे आपणची धावे. पाण्याला सांगावं लागत नाही, जरा मिळाला ना. आणि ऋषी काय करतात, तुला तिथपर्यंत येता येत नाही ना, थांब मी काठी घेतो आणि नदीला असं केला की नदीचं पाणी तिथपर्यंत येतं. आणि मग तो पाणी पितो, त्याच्या अंगात जीव येतो आणि मग तो नदीच्या पात्रात जाऊ शकतो. नुसती ती रेघ ओढली तरी नदीचं पाणी येतं. तसा प्रकार आहे श्रवण. तैसा तो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर, तेथे पाहिजे सारा सार विचारणा. म्हणजे विचार करणं, चिंतन पाहिजे. आपल्याला नको त्या गोष्टी, म्हणजे ह्या नको तिथे जायला. अशा वेळेला तुम्ही खोटं कारण सांगितलं तर चालेल. त्या सिनेमाला कशाला 3 तास घालवायचे आणि अवघडत बसायचं आणि दुसरा दिवस वाया घालवायचा? नाही, माझ्याकडे पाहुणे येणार आहे. आता पाहुणे येणार आहेत तर देव पाहुणा येणार आहे, माझे सद्गुरू पाहुणे येणार आहे. 9ला सिनेमा सुरू झाला, 8:30ला माझे मित्र बोलवायला आले होते, ते गेले. आणि त्यांना सांगायचं घरी परत आल्यानंतर मला फोन करा. 1:30 वाजता त्यांचा फोन आला, आम्ही घरी पोचलो, तोपर्यंत मी देवासमोर असेल. तर ते असत्य महाराजांना मान्य आहे.
नाही तर ते सिनेमा नाही जायचं नाही आणि इकडे सिनेमा ह्याच्यावर लावून बघायचा टी व्हीवर, याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही जर एखादं असत्य बोलाल तर ते असत्य न्यूट्रलाइज सौम्य होण्यासाठी तुम्ही देवाचं काहीतरी तेवढ्या वेळात केलं पाहिजे. आणि असं अनेकदा अनुभव देता येतील, हे लक्षात ठेवा. तैसा तो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर तेथे पाहिजे सारासार विचारते जेणे होये उपरती अवगुण पालटती जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथाची लक्षणं दिली. आपण एकच ओवी घेतलेली आहे. अवगुण पालटत नाहीत तो ग्रंथच नाही. ह्या संतांच्या ग्रंथाबद्दल सांगतायत. अवगुण पालटायला पाहिजे. हे वाचल्यानंतर काहीतरी इन्स्पिरेशन मिळाली पाहिजे ना. म्हणजे त्यांनी नाना फळे पक्षी खाती टेण्याची तया होय तृप्ती परी त्या चकोराचे चित्ती अमृत वसे. म्हणजे चांदणं, चंद्राचं चांदणं चकोर पितो ना, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, तो फक्त चांदणं पिल. पक्षी काय करतात, बाकीचे फळं खातात आणि त्याच्यात त्यांना समाधान आहे. हा नाही, मी फक्त पिलं तर चांदणच पिल. अशा पक्ष्यांची उदाहरणं आपण मागे बघितलेली आहेत. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास म्हणजे वासना, इच्छा, संसाराच्याच इच्छा असतात. ते परी ते भगवंताचे अंश भगवंतचे इच्छिते. भगवंताचे अंश आपल्यात अंश आहे, जागा झाला पाहिजे. श्रवण हे त्यासाठी फार चांगलं आहे. सकाळी फिरायला जाताना अनेकांच्या कानाला हे असतात, कुणी गाणी ऐकतात, कुणी मंत्र ऐकतात, कुणी प्रवचन ऐकतात. फार चांगली गोष्ट आहे. सकाळी मन ताजं असतं. आणि ते प्रवचन, आपल्याला काही प्रवचन माहीत नसतं, कुणी कुठेतरी ऐकतं आणि फोन करून विचारतं तुम्ही त्या प्रवचनात सांगितले ते तसं का सांगितले. हां, त्या प्रवचनात सांगितले ते असं सांगायचं नव्हतं म्हणून तसं सांगितलं. म्हणजे काय, तुम्ही कुठल्या प्रवचनाबद्दल विचारताय. पण ह्याला जाताना ते प्रवचन ऐकतात, हे महत्त्वाचं आहे. कारण सकाळी जाताना इतकं नीट ऐकतात की काहीतरी प्रश्न विचारतात. कधीतरी माझीही चूक झालेली असते, हां मला ते म्हणायचं नव्हतं, ते चुकून म्हणलं गेलं आहे, असं तुम्ही विचारल्याबद्दल धन्यवाद. इतके काही ऐकणारे श्रोते आहेत, खूप चांगले श्रोते. पुढे म्हणून शेवटी म्हणून नित्यानित्य विचार नित्यानित्य विवेक तेथे बोलती सारासार तोची ग्रंथ पैल पार पाववी विवेके. आता देहांत निरूपण आहे. हा देहांत का दिलेला आहे फक्त मी वाचतो, बघूया. मागा झाले निरूपण देखील आपणासी आपण तेणे बाणिली खूण परमार्थाची. जिता सार म्हणजे जिवंत असताना सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्यच नाही पेरेले ते उगवेल कैसे. जिता म्हणजे जिवंत असतानाही भगवत भक्ती, मेल्यानंतर कैची होईल मुक्ती. असो जे जे जैसे करीती ते ते तैसे पावती तैसे. एवं न करिता भगवत भजन अंती नविजे पावन. जरी आले बरे मरण तरी भक्ती विण अधोगती. म्हणून साधूने आपले जीत म्हणजे जीवन अस्ताची सार्थक केले. अस्ताची म्हणजे शेवटी. आपण अनेक वेळेला बघतो की नाही, शेवटी काल त्यांनी श्रद्धांजली जी दिली आपल्या सासूबाईंना, शेवटी त्यांच्यात खूप परिवर्तन झालं. अस्त होत असताना परिवर्तन होणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. ती गुरुची कृपा आहे. आणि ती नुसत्या गुरुची कृपा नाही, त्या वास्तूत. आता इथे आल्यानंतर एखादा म्हणतो की मी अत्यंत निराश होऊन आलो होतो, इथलं वातावरणच असं होतं, इथे श्रवण घडलं, इथे जो प्रसाद दिला गेला, इथे एकमेकात कुठेही मला स्पर्धा दिसली नाही, प्रत्येकजण दुसऱ्याचं हित आधी बघत होता, त्यामुळे मी निराश झालो होतो, माझी निराशा गेली. हा अनुभव अनेकांना येतो. हे सांगतायत रामदास की तुम्ही बघा, अस्ताची म्हणजे अस्त शेवटीसुद्धा काय झालं, अंती नव्हे पहा अस्ताची भजन केले. हां, असो ऐसे साधूजन त्यांचे घडील या भजन तेणे भजने पावन इतर जन होती. जो संतास शरण गेला तो संतची होऊन ठेला. इतर जनास उपेगा आला कृपाळूपणे. शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता. जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करुनी. सरली शब्दांची खटपट. हा महत्त्वाचा समास संपला म्हणून हे सांगितलेलं आहे. सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट. म्हणजे याच्यानंतरचे समास यावेळेपर्यंत लिहिले नव्हते. हे जे 7 दशक आहेत ना, तेवढाच दासबोध होता. नंतर तो वाढत गेला. मग 8वा दशकाला पुन्हा स्तवन केलेलं आहे, नवीन सुरुवात झाल्यासारखं, किंवा तो 8वा दशक स्वतंत्र असल्यासारखं. सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितलेले स्पष्ट सद्गुरू भजन, दुसरं काही नाही. जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणू नये प्राकृत. मराठीत असलं म्हणून अद्वैत सांगितले ना. सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी. जेथे नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती. नेती म्हणून काय तुम्ही भाषा सांगणार आहात. आणि परब्रह्म आदी अंती अनुर्वाच्य.
परब्रह्माची तुम्ही चर्चा करणार असाल तर ते अनिर्वाच्य आहे, अनिर्वचनीय आहे. काय बोलणार आहात? भक्तीबद्दल बोला, ती साधू सांगतील. त्याचं श्रवण मनन चिंतन करूया आणि मग आपण कायम या विचारात राहू. इति श्री दासवदे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ.